यामध्ये बरेच बदल आपल्याला दिसतात, ज्यामध्ये परीक्षा, क्रेडिट सिस्टीम, गुणांची विभागणी, अभ्यासक्रम यामध्ये मोठे बदल झालेले दिसतील. क्रेडिट पद्धतीत महत्त्वाचा बदल होणार आहे ते म्हणजे एकसमान क्रेडिट पद्धती. याकडे पदवीच्या पहिल्या वर्षी प्रवेश घेणारे विद्यार्थी केले जाणार आणि त्यात एक समानता आणली जाणार. म्हणजे राज्यातील सर्व विद्यापीठाच्या महाविद्यालयात विषयांचे क्रेडिट एक समान असणार आहे. तसेच क्रेडिट गुणांकन पद्धती आणि विषय निवडीचे स्वातंत्र्य विद्यार्थ्यांना मिळणार आहे. तसंच पदवी आणि पदव्युत्तर प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याला शिक्षणासाठी अनेक पर्याय उपलब्ध असतील. याला मल्टिपल एंट्री त्यांची ओळख करून द्यायची सांगितली. पण शिर्के सरांनी सांगितले की संपूर्ण शिवाजी विद्यापीठातल्या 286 कॉलेजेसना कुलगुरू काय आहे हे चांगलं माहिती आहे, कारण त्यांचा एवढा मोठा व्यासंग आहे. 87 साली ते MSc झाल्यापासून शिवाजी विद्यापीठामध्ये वेगवेगळ्या कॉलेजमध्ये वेगवेगळ्या पदांवर त्यांनी काम केलेलं आहे. यासाठी लागणारी जी काही तयारी आहे ती जवळजवळ पूर्ण झालेली आहे. जवळजवळ 6 महिने पूर्वी ती तयारी पूर्ण झालेली आहे. शासनाच्या सुकाणू समितीचे निर्देश असे होते सर्व विद्यापीठांना की यासाठी लागणारं जे काही गव्हर्नन्स आहे, प्रक्रिया जी आहे ती 31 डिसेंबरच्या आत तुम्ही पूर्ण करा असे निर्देश देऊन शासन किंवा सुकाणू समिती थांबली नाही. तर मध्यंतरीच्या काळामध्ये सन्माननीय मंत्री, उच्च व तंत्र शिक्षण खात्याचे मंत्री आदरणीय चंद्रकांत दादा पाटील यांनी स्वतः 5 ते 6 तास देऊन या सगळ्या गोष्टींचा आढावा घेऊन त्याच्यामध्ये जे काही करेक्शन करायची आवश्यकता आहे त्याचे सुद्धा निर्देश दिलेले आहेत. त्यामुळं खऱ्या अर्थानं अंमलबजावणीला महाराष्ट्र राज्यातलं उच्च शिक्षण अतिशय चांगल्या पद्धतीनं तयार झालेला आहे. हा स्टेट लेवल, युनिव्हर्सिटी लेवलचा विषय झाला. आता राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबवण्याकरता अधिकार मंडळाने जी काम करायचं होतं, जे कामं करायची होती, ती जी स्ट्रक्चर्स तयार करायची होती, करिक्युलम डिझाईन करायचा होता, सिलेबसची निर्मिती करायची होती, ती सुद्धा पुरी झालेली आहे. त्याच्यानंतर त्याला अकॅडमिक कौन्सिलची मान्यता मिळाली आहे. या सगळ्या गोष्टी पुढे झाल्या. आता आपल्या समोर एक मोठा प्रश्न आहे, सर्वांच्या समोर एक मोठा प्रश्न आहे. तो प्रश्न कोणता आहे? पूर्ण करून बसलेले आहोत ती आता 12वीत आहे. ते आपल्या व्यवस्थितच नाही आता, आणि ती 12वीत असल्यामुळं आपल्यापासून थोडीशी अलिप्त आहे. म्हणजे इन ऑल सेन्स, म्हणजे विचारानं आणि फिजिकली सुद्धा. जे बऱ्याच महाविद्यालयामध्ये 11वी-12वी नाही आहे. जिथं 11वी-12वी आहे तिथे थोडा कमी जास्त फरकाने ती जवळ येत असं मला हरकत नाही. या 12वीच्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरण नेमकं काय आहे हे सांगायची जबाबदारी आपल्या सर्वांची आणि ती सामूहिक आहे. आणि हा धागा पकडून मागच्याच आठवड्यामध्ये राज्य शासनानं या बाबतीत एक स्कूल कनेक्ट हा कन्सेप्ट घेऊन GR पारित केलेला आहे. त्यामुळे त्याची अंमलबजावणीला खऱ्या अर्थानं सुरुवात करावी लागणार आहे, अशा अर्थाने की ज्यांच्यासाठी आहे त्यांच्यापर्यंत धोरण न्यावं लागणार. आता हे करत असताना नेमकं काय सांगायचं विद्यार्थ्यांना हा मोठा प्रश्न आहे. आता त्यांना जाऊन आम्ही नेमकं काय सांगणार आहे? आम्ही त्यांना क्रेडिट सिस्टम म्हणून काय सांगणार आहे का? मल्टिपल एंट्री, मल्टिपल एक्झिट जे काय कन्सेप्ट आहे तो सांगणार आहे का? मल्टी डिसिप्लिनचा काय सांगणार आहे? वगैरे वगैरे हे सगळे प्रश्न आहेत. अतिशय योग्य सुयोग्य पद्धतीनं त्यांना समजेल या शब्दात आणि प्रभावीपणे त्याची मांडणी झाली पाहिजे, ही आजची गरज आहे. समजेल या शब्दात म्हटल्यानंतर आता आपल्याला असं की धोरण मध्येच कुठून आलं असं कुणीतरी विचारलं, त्याला काय सांगणार? म्हणजे शिक्षण सगळ्यांचंच चालू आहे, मग मध्येच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण का आलं, कशासाठी आलं, याची पूर्वपीठिका थोडीशी, त्याचं बॅकग्राऊंड हे त्यांना निषेध करणे अतिशय आवश्यक आहे. आज आपण काय करत होतो? वर्षानुवर्षे शिक्षण देतोय. शिक्षण का देतोय? आपण विद्यार्थ्यांना का शिकवतो या मूलभूत प्रश्नाकडे वळायला काय हरकत नाही. त्याचं उत्तर, खूप उत्तर आहे त्याला, पण जर 1, 2, 3 असं करून द्यायचं तर एक प्रमाणात ज्ञानार्जन, आपण त्यांना ज्ञान देतोय. परत त्याने विचारले का देत आहे असं विचारलं तर परत तो प्रश्न, दॅट इज $1 मिलियन क्वेश्चन.
हे कशासाठी चाललंय? तर आता मग त्याला पण उत्तरं खूप आहेत. त्याची 1, 2, 3 काढली तर एक म्हणजे अर्थार्जन. आता अर्थार्जन म्हणजे काय, ब्रेड अँड बटर पासून सगळं चालू होतं. या 2 गोष्टी घ्या. आपण किती जणांना देतोय हा पण तितकाच महत्त्वाचा प्रश्न आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची ज्यावेळेला पहिल्यांदा मांडणी झाली तर या सगळ्या प्रश्नांची उकल या धोरणामध्ये व्हावी अशी अपेक्षा हायर लेवलला व्यक्त केली आणि त्या अनुषंगानं धोरण झालं. म्हणजे काय की या देशामध्ये 18 ते 23 या वयोगटातील जी काही पॉप्युलेशन आहे त्यातले किती या उच्च शिक्षणामध्ये आत्ता आहे. तर ज्या वेळेला धोरण झालं त्यावेळेला ते 26 पॉईंट समथिंग होतं. आता आपण 28 पर्यंत पोहोचलो. म्हणजे आपण खूप कमी आहात इतर देशांच्या तुलनेत. त्यामुळे आपला पहिला उद्देश आहे की आपल्याला उच्च शिक्षणाची व्याप्ती वाढवायची आहे. म्हणजे पहिल्यांदा ज्ञान द्यायचं आहे, पण किती जणांना देतोय? अजून 100 आपण त्या वयोगटातल्या फक्त 26-27 जणांना देतोय. मग काय टार्गेट असं ठेवलं आपण, एक पुढच्या 10-15 वर्षामध्ये आपल्याला कमीत कमी 50% पर्यंत पोहोचता येते का? तर ते पहिलं ऑब्जेक्टिव्ह झालं. आता हे पहिलं ऑब्जेक्टिव्ह झालं असेल तर 12वीत शिकणारे जास्तीत जास्त विद्यार्थी हे हायर एज्युकेशनमध्ये यायला पाहिजेत. हा आपला पहिला ऑब्जेक्टिव्ह ठरला पाहिजे. त्या अनुषंगानं आपण त्याची मांडणी करायला पाहिजे. दुसरा जो म्हणला ज्ञान झाल्यानंतर दुसरा अर्थार्जनाचा म्हणला, त्यावेळेला मी असं म्हटलं की कशासाठी देतोय? तर अर्थार्जन म्हणजे काय? अगदी साध्या आणि सगळ्यांनी वापरलेल्या शब्दात सांगायचं झालं तर एम्प्लॉयबिलिटी, म्हणजे रोजगार मिळाला पाहिजे. मग तो रोजगार कुठल्या क्षेत्रात, कुणाकडे, हे सगळं जरी बाजूला ठेवलं तर आपण रोजगारक्षम युवकांची निर्मिती करायला पाहिजे या प्रोसेसमधून. आजची परिस्थिती काय होती याच्यावर विचार केला तर ते खूप चित्र तेवढंच समाधानकारक नव्हतं. त्यामुळं त्याच्यामध्ये वाढ करण्याकरता, रोजगार क्षमता वाढवण्याकरता, एम्प्लॉयबिलिटी वाढण्याकरता आपल्याला आत्ता ज्या पद्धतीने शिक्षण देतो, जे शिक्षण देतो त्याच्यामध्ये थोडंसं फाईन ट्युनिंग करणे, त्याच्यामध्ये रचनात्मक बदल करणे, या सगळ्या गोष्टींची आवश्यकता आहे. त्या धोरणाने ती अडॉप्ट केली. तिसरी गोष्ट अशी समजली की हे देत असताना ड्रॉपआउटचं प्रमाण पण खूप आहे. म्हणजे जो फर्स्ट इयरला असतो परंतु नंतर सेकंड इयरला कंटिन्यू होत नाही, कधी कधी थर्ड इयरला कंटिन्यू होत नाही. मग आपल्याला काही नवीन करता येईल का? तर ते मग असं ठरलं की 7 वर्षाच्या पिरियडमध्ये कमीत कमी त्याला ग्रॅज्युएशन जरी झालं तर तो आता शिक्षणाला सुरुवात करू दे. 1 वर्ष झाल्यानंतर हवं तर त्याला ब्रेक घ्यायचं तर ब्रेक घेऊ दे, नंतर 2 वर्षांनी येऊ दे, नंतर ब्रेक घेऊ दे, नंतर आणखी येऊ दे. म्हणजे साधारणतः 7 वर्षामध्ये त्याने आपली डिग्री पूर्ण केली तर चालेल. म्हणजे ज्याच्यावर आजचे तज्ज्ञ विस्ताराने चर्चा आपल्याशी करणार आहे. हे करत असताना जे लोक शिक्षण देणारे आहेत ते तुम्ही आम्ही आहोत, ते शिक्षक आहेत. त्यांची आजची मानसिकता काय? म्हणजे हे जे ऑब्जेक्टिव्ह आपण आता समोर घेऊन चाललेलो आहोत की आपल्याला ज्ञान तर द्यायचं आहे, त्याच्याबरोबर एम्प्लॉयबिलिटी वाढवायची आहे. तर आपण ज्या पद्धतीने आणि ज्या गोष्टी शिकवत होतो त्याच्यामध्ये आपल्याला काही बदल करणं आवश्यक आहे का? आणि मग पुढचे सजेशन आलं, त्या धोरणामध्ये अपेक्षा व्यक्त केल्या आणि त्या सजेशन आणि धोरणाच्या अपेक्षा घेऊन आपले करिक्युलम आपण संरचना म्हणतो आपण ना, ती डिझाईन करायची आता आपण प्रोसेस चालू केली. आणि मग आपण स्किल बेस्ड एज्युकेशन द्यायचं ठरवलं. आपण असंही ठरवलं की आपण असं सगळेजण व्हर्टिकलमध्ये जातो. म्हणजे बी ए प्रोग्राममध्ये ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेतलेला आहे त्यानं ज्या विंगला BSc आहे तिकडे जायचं पण नाही. म्हणजे इव्हन त्याला तिकडे काय काम आहे म्हणून विचारलं जातं, तुझं इकडं आहे इकडून जातो काय असेल. BSc वाल्याचं पण तीच परिस्थिती, BCom वाल्याची पण तीच परिस्थिती. त्यामुळे काय झालं की एक उदाहरण म्हणून सांगायचं झालं तर याच व्यासपीठावर कदाचित मी पूर्वी पण दिला असेल की इकॉनॉमिक्स हा विषय असा आहे, देशाच्या इकॉनॉमीवर दररोज चर्चा करतो आपण, पण किती जणांना इकॉनॉमिक्स विषय माहिती आहे? पण मी समजा सायन्स ग्रॅज्युएट असेल आणि मला त्याच्याबद्दल काहीतरी माहिती करून घ्यायची असेल तर माझ्याकडे काय मार्ग आहे? फॉर्मल एज्युकेशन आजपर्यंत ते मार्ग नव्हते. पण राष्ट्रीय शैक्षणिक धोरण असं सांगतं की तुम्हाला जर आवड असेल, तुमची इच्छा असेल तर तुमच्या डोमेन व्यतिरिक्त इतर काही गोष्टी तुम्हाला म्हणजे आवडत असतील तर त्याच्याबद्दल शिक्षण घ्यायची सुविधा
फक्त ज्ञान घ्यायची सुविधा नाही, तुमच्या त्या स्कोअर कार्डवर त्या सगळ्या गोष्टी येतील, ही सुविधा या व्यवस्थेमध्ये आपण निर्माण केली आणि त्याला मग आपण नाव दिलं मल्टी डिसिप्लिनरी. आता इथं सगळं म्हणजे इथं ज्यावेळेला आपण मल्टीडिसिप्लिनरी असा शब्द उच्चारला त्यावेळेला आमच्या करिक्युलम डिझाईनमध्ये सगळे 100 प्रश्न पुढे आले आणि आपल्याला मॅथमॅटिक्सच्या भाषेत सांगायचं झालं तर कन्स्टेंट ऑप्टिमायझेशन प्रॉब्लेम सोडवायचा एक मोठा प्रश्न सगळ्या अधिकार मंडळासमोर, सगळ्या शिक्षकांच्या समोर असा उभा टाकला. म्हणजे काय, माझा वर्कलोड तर टिकला पाहिजे, माझं टाइम टेबल तर बसलं पाहिजे आणि वगैरे वगैरे. आता मी ते जास्त बोलत नाही कारण ते काही लोकांना आवडणार नाही, पण एक फॅक्ट त्याच्यामध्ये मी त्या बाजूला बसलो असतो तर माझ्या पण डोक्यात तोच विचार आला असतो, त्यामुळे ते काही गैर नाही आहे. पण असं असलं म्हणून आपल्याला धोरणाची अंमलबजावणीला थांबता येणार नाही, त्याच्यातनं बेस्ट सोल्युशन काढायला पाहिजे आणि बेस्ट सोल्युशन इज ऑलवेज पॉसिबल आणि याच्यावर खूप सारं काम केलेलं आहे. कुठले धोरण आलं, धोरण एक 5 वर्ष राबवल्यानंतर त्या धोरणावरनं काय मिळवलं याचा इम्पॅक्ट स्टडी केला जातो आणि तो इम्पॅक्ट स्टडी केल्यानंतर तो कसा केला जाईल तर या 2 गोष्टीवरच केला जाईल. ज्याची सुरुवात मी केली, किती ज्ञान दिलं, म्हणजे पूर्वी दिलं तेवढंच दिलं असेल तर मग आपण इम्पॅक्ट काय झाला नाही समजायला पाहिजे, त्याच्यामध्ये वाढ व्हायला पाहिजे. आणि सगळ्यात दुसरी गोष्ट महत्वाची की एम्प्लॉयबिलिटी रेट काय होता आणि 5 वर्षानंतर एम्प्लॉयबिलिटी रेट काय झाला. आता आपल्या उच्च शिक्षणमध्ये असणाऱ्या सगळ्या स्टेक होल्डरची एक सामूहिक जबाबदारी आहे, त्याच्यामध्ये भरीव अशी भर पडायला पाहिजे, म्हणजे सिग्निफिकंट ॲडिशन व्हायला पाहिजे, लक्षणीय भर त्यामध्ये पडायला पाहिजे, तर आपण मग चांगल्या पद्धतीने ते राबवून म्हणायचं. धोरण अतिशय उपयुक्त आहे, धोरण अतिशय अभ्यास करून तयार केलेलं आहे, पण अंमलबजावणी करणारे आणि धोरण करणारे याच्यामध्ये फरक आहे. अंमलबजावणी करणारे तुम्ही आम्ही आहोत. युनिव्हर्सिटी तो गव्हर्नन्स देईल, पण ज्याचे करायचे त्यांनी ऍक्च्युली ते राबवायचं आहे ते बऱ्याच वेळेला शिक्षक आणि ते स्टेक होल्डर असे असणार आहेत. त्यामुळं या शिक्षकांची पण तेवढीच मोठी जबाबदारी आहे. अशी अपेक्षा करायला हरकत नाही, कुलगुरू या नात्याने अपेक्षा असं करायला हरकत नाही आहे. मानसिकता बदलणं अतिशय आवश्यक आहे. ज्या पद्धतीनं आपण पूर्वी हे सगळे गोष्टी करत होतो तशाच पद्धतीनं आपल्याला पुढे जाऊन चालणार नाही. आपली मानसिकता आपण बदलायला पाहिजे. आपल्या धोरणामध्ये आणि UGCच्या गाईडलाईनमध्ये 40% ऑनलाईन कोर्सेस अडॉप्ट करायची मुभा दिलेली आहे. मला माहिती आहे की आता जे आपण करिक्युलम डिझाईन केलेलं आहे त्याच्यामध्ये ऑनलाईनला काहीही वाव दिला नसणार आहे, काहीही वाव दिला नसणार आहे. परंतु एक वेळ अशी येईल की त्याशिवाय पर्याय असणार नाही. त्याचं उदाहरण म्हणून देतो. एखादा स्किल बेस्ड कोर्स तुम्हाला द्यायचा असेल तर आपल्याकडे 2-3 प्रश्न आणखी येतात. कुठलं स्किल द्यायचं, कुणी द्यायचं, ते द्यायचं असेल तर मग फी आकारायची का, ती किती आकारायची, हे सगळे जर विचार करत बसलो तर मग ते स्किल तिथपर्यंत पोहोचणार नाही. मग आपल्याला काय करायला पाहिजे, आपल्याला ऑनलाईनची मदत तिथे घ्यायला पाहिजे. कोविडनं जाता खूप गोष्टी शिकवल्या, आपण कोविडला दोष देतोय आणि ते आहे तसं, परंतु सगळी व्यवस्था ऑनलाईन मोडमध्ये आली. विदिन फोर्टनाईट 15 दिवसात सगळ्या गोष्टी बदलल्या. आपण जे आपण ॲडॉप्ट केलं त्याचा चांगला उपयोग करू शकतो का, हे शक्य आहे. आता आपण फेस टू फेस ज्यावेळेला शिकवायला लागलो तर ऑनलाईनचे फायदे जे होते ते फायदे आपल्याला बाजूला ठेवता येणार नाही. एखाद्या शिक्षकाने भले तो 4 तासाचा एक कोर्स असो तयारी दाखवायला पाहिजे. आपल्याला माहित आहे की मध्यंतरच्या काळामध्ये ज्यावेळेला कोविड होता त्यावेळेला ऑनलाईन कोर्स डेव्हलप करायचे ओरिएंटेशन प्रोग्राम होते, ऑनलाईन कोर्स डेव्हलप करायचे फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम होते. आता ते विसरायचे नाही, ते आता काढायचे बाहेर. स्पोकन ट्युटोरियलचा मॉडेलचा कोर्स आता बाहेर काढायचा आणि मग मॉडेल आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये राबवता येते का बघायचं, अक्रॉस द इन्स्टिट्यूशन राबवता येते का बघायचं. ते जर आपण करू शकलो तर रिसोर्सेस ऑप्टिमायझेशन आणि त्या माध्यमातून मी इथे शिकवलेला कोर्स माझं महाविद्यालय सोडून इतर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना पण ऑनलाईनच्या माध्यमातून जर पोहोचवता आला तर नथिंग लाईक दॅट. असे बदल, अशी मानसिकता आपल्याला करणं आवश्यक आहे. धोरणाची अंमलबजावणी करायची फार मोठी जबाबदारी ही शिक्षक वर्गाची. धोरणाची अंमलबजावणी चांगल्या पद्धतीनं करण्यासाठी जी संरचना करायची आहे कोर्सची ती चांगली करायची जबाबदारी अधिकार मंडळांच्यावर आहे. आणि ह्या दोन्ही गोष्टी सुस्थित होतात का नाही याचं मॉनिटरिंग आणि जिथं पाहिजे तिथं करेक्शन करायची जबाबदारी आमच्यासारख्यांच्यावर आहे.
त्यामुळं प्रत्येकाची जबाबदारी विभागली गेलेली आहे ती व्यवस्थित प्रत्येकाने पार पाडणं आवश्यक आहे. नॉट फॉर द सेक ऑफ इम्प्लिमेंटेशन आपल्याला हे धोरण राबवायचं नाही आहे. आपण फक्त ते राबवायचं आहे म्हणून नाही. म्हणजे एका बैठकीमध्ये ज्या वेळेला याच्यावर खूप उलटसुलट चर्चा चालू झाली त्यावेळेला मला वाटेल आणि इतरांना समजेल जे काय म्हणायचं आहे त्या भाषेत मी त्यांना सांगितलं की तुमची जुनी पद्धत तुम्ही या पद्धतीत घालायचा प्रयत्न करू नका. तुम्ही ही पद्धत अशीच ठेवा आणि जुनी पद्धत कशी सुधारवायची ते बघा. ते जर झालं तर मग खऱ्या अर्थानं ते राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगानं आपण आपल्या कोर्सचं डिझाईन बदललं असं होईल. आपल्याला प्रश्न विचारणं वी आर अँसरेबल टू द होल सिस्टम. आपल्याला 3 वर्षानं 5 वर्षानं विचारणार आहे की असं सांगितलं होतं तुम्ही असं केलं त्याचा इम्पॅक्ट काय झाला. त्यामुळं पुढच्या वर्षी राबवायचं असं नाही आहे, पुढची अनेक वर्षी राबवायचं आहे आणि त्याच्यामध्ये अपेक्षित परिणाम आपल्याला गाठायचा आहे, मिळवायचा आहे. हे मनात ठेवून या धोरणाची अंमलबजावणी करायला पाहिजे आणि ती सामूहिक पद्धतीने करायला पाहिजे. आणि त्याचबरोबर एक सामाजिक जबाबदारी सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून प्रत्येक शिक्षकानं जिथं ज्या सेक्टरला शक्य आहे त्या सेक्टरला या धोरणाविषयी थोडंसं सांगण्याची पण जरुरी आहे. का नाही बरं असा आपण विचार करत की मी एका स्कूलमध्ये जातो. म्हणजे आपल्याकडे मगाशी अध्यक्ष मॅडम ज्या वेळेला बोलल्या की अजून प्राथमिकच्या लोकांना वगैरे मी म्हटलं आपल्या भिंती आहेत त्या 2-2.5 फुटाच्या आहेत. आपली घरं आपण 4 इंचापर्यंत भिंती पण आणली परंतु या शैक्षणिक भिंती आहेत त्याला आपण अजिबात हात लावत नाही. आणि आपली भिंती आहे तरी दारं पण बंद आहे. आवाज इकडचं तिकडं जायला नसायला पाहिजे. तर आपण का नाही बरं एखाद्या माध्यमिक शाळेमध्ये जाऊन सुद्धा राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर व्याख्यान द्यायचं. असं कुठं लिहिलंय का की पदवी स्तरावर शिकवणाऱ्या शिक्षकाने तिकडं अजिबात जायचं नाही, फिरकायचं नाही. अर्थात ते जात असताना पण ज्या काही फॉर्मॅलिटीज आहेत त्या पार पाडायला पाहिजे. आपल्याला सगळं माहिती आहे असं म्हणून पण चालणार नाही. ते लोक पण त्याचा अभ्यास करतायत. परंतु उच्च शिक्षणामध्ये येणारे बदल आणि त्याचं कनेक्शन हे इथून कसं होते ही सांगायची जबाबदारी आपल्याला आहे. The students that we get, they don't fall from the sky. ते या सगळ्या शिबितनं एक करतच आपल्यापर्यंत येतात. म्हणजे आपल्याला काही नवीन कोण असा विद्यार्थी येत नाही, या व्यवस्थेमध्ये येतो तोच आपला विद्यार्थी असतो. मग आपल्याकडे येणारा भविष्यातला विद्यार्थी जो आहे त्याला पण ते योग्य वेळेला सांगण्याची जबाबदारी आपली आहे. त्यामुळं जे स्कूल कनेक्ट आहे त्या माध्यमातून आपल्याला सोशल कनेक्ट पण करायला पाहिजे. त्यामुळं आजच्या चर्चासत्रामध्ये बऱ्याच गोष्टीचं मार्गदर्शन होईल. हे करत असताना आपल्या जबाबदाऱ्या पण आपण फिक्स करायला पाहिजेत. त्या दृष्टीने त्या ॲक्सेप्ट करायला पाहिजेत आणि त्याची अंमलबजावणी करायला पाहिजे. एवढी माफक अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो. आणि डॉक्टर वेलिंग सर यांनी आजच्या या उपक्रमाकरता या व्याख्यानाकरता वेळ काढून ते इथं आले त्यांना विद्यापीठाच्या वतीने धन्यवाद देतो. आणि अर्थातच मल्लाप्पा चौगले जे आहेत ते असे चांगले कार्यक्रम करायचे असेल तर पाठबळ लागतं. तर ते पाठबळ दिल्याबद्दल त्यांनाही धन्यवाद देतो. त्यांनाही आपल्या स्टेक होल्डरचं खूप सारं मोठं पाठबळ असतं त्यामुळे त्यांनाही हे पाठबळ द्यायला सोयीचं होतं. त्यामुळे त्यांच्या शाखेच्या वर्धापन दिनानिमित्त त्यांना सुद्धा शुभेच्छा देतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि त्या मुलाचं किंवा मुलीचं नाव ठेवण्याची पाळी येते त्याच्या आधीच पेरेंट्सना वेळ लागलेले असतात की ह्या बालकाला आपण कुठच्या शाळेत याचं नाव नोंदवायचं. आणि त्याच्यासाठी मग त्या लहान मुलावरती प्रचंड प्रमाणात अत्याचार केले जातात. कशा प्रकारचे अत्याचार केले जातात की तो मुलगा किंवा मुलगी बोलायला लागली की त्याला व्हॉट इज कॉल्ड राईम्स शिकवले जातात. नॅचरली राईम्स असल्यामुळे इंग्रजीमध्ये असतात. आणि त्या लहान बालकाला सतत ठासून सांगितलं जातं की हे असंच म्हण. उदाहरणार्थ ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार. आता इथे तरी सांगलीमध्ये आपल्याला स्टार्स दिसतात, आमच्याकडे मुंबईत तेही दिसायचं नशीब नाही. तर त्याच्यामुळे तरीही
त्या फ्लॅटमधले आई बाबा हे त्या मुलाला सतत शिकवत असतात ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार, किंवा माहिती आहे कोणा, केटल केटल. हा, आता आजकाल किती घरांमध्ये किटली वापरली जाते, तरी सुद्धा ते खासून त्याच्या मनावर बिंबवलं जातं, पण ते किटली म्हणून नाही तर केटल म्हणून बिंबवलं जातं. याचं कारण काय, तर शाळांमध्ये फादर्स किंवा सिस्टर्स हे इंटरव्ह्यू घेतात ते छोट्या बाळाचा, आणि ते इंटरव्ह्यू घेत असल्यामुळे त्यांना ते राईम्स त्यांच्यावरती त्यांना शिकवणं हे क्रमप्राप्त होतं. बरेचसे यंग टीचर्स आहेत ते हसतायत, कारण त्यांच्या डोळ्यासमोर तो चित्रपट येतोय की आपण काय काय केलं. तर हे सगळं झाल्यानंतर त्या विद्यार्थ्याला, जो विद्यार्थी होऊ घातलाय त्याला शाळेमध्ये नेलं जातं, आणि ते मुख्याध्यापक किंवा जे शिक्षक असतील किंवा फादर सिस्टर्स असतील तर ते त्याला सांगतात से व्हॉट यू नो. त्या मुलाला पडवलेलं असतं, मग त्याचं काम सुरू होतं आणि ते बालक ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार असं म्हणायला सुरुवात करतं. ते झाल्यानंतर ते जे इंटरव्ह्यू घेणारे असतात ते व्हेरी गुड म्हणतात, and the child is admitted to the school. What is the first lesson that child has learned? The first lesson that child has learned is whatever I do without understanding brings me success. That is the first lesson the child gets in that small age. आणि मग त्याच्यानंतर तीच प्रक्रिया चालू राहते, कारण त्या बालकाला असं माहीत असतं की जे मला माहीत नाही पण जे मी करतो त्याने मला यश मिळतं. आणि हे जेव्हा सगळं सुरू होतं त्याच्यानंतर आपण, आणि तेच सगळं शाळेमध्ये चालू राहतं, तेच महाविद्यालयात चालू राहतं, आणि त्याच्यानंतर असं होतं की तो विद्यार्थी अजिबात विचारच करत नाही, जे काही त्याला सांगितलं जातं ते तो मेमराईज करत जातो, कारण त्याला पहिला लेसन मिळालेला असतो की मला समजल्याशिवाय जे मी करतो त्याने मला यश मिळतं. आणि तशीच यशाची पायरी, सोपाळ यशाची पायरी, तो विद्यार्थी चढत 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 उच्च शिक्षणात येतो आणि तोच संबंध कार्यक्रम चालू राहतो. त्याच्यामुळे काय होतं की आपण पाहतो की बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की अंडर ग्रॅज्युएट्स किंवा पोस्ट ग्रॅज्युएट्स आर नॉट एम्प्लॉयेबल. आता याचं कारण एकच आहे की जरी त्याला डिग्री किंवा डिग्रीज मिळत गेल्या तरी सुद्धा त्याचं अंडरस्टँडिंग जे आहे, थिंकिंग कॅपेबिलिटी जी आहे ती तेवढी कार्यरत नसते. पहिला भाग. दुसरा भाग, उच्च शिक्षणामध्ये सुद्धा पेरेंट्स, peers, the student who gets the degree or the degree holder is unemployed. आता ह्याच्यामध्ये आमच्या सारख्या ज्या संस्था आहेत, म्हणजे नरसिंह इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज वगैरे, जिकडे आमच्याकडे चांगल्या म्हणजे चांगले गुण मिळालेले विद्यार्थी येतात. म्हणजे MBA साठी जवळजवळ 800 सीटसाठी आमच्याकडे 60,000 ॲप्लिकेशन्स असतात देशभरातून. पण तिकडेही अर्थात आमच्याकडचं जे प्लेसमेंट्स आहेत त्या बऱ्यापैकी आहेत. बट जसं सरांनी म्हटलं तसं वी ऑलवेज मॅक्सिमाइजिंग द मिनिमम लॉस. त्यामुळे आपण जे म्हणतो की वाईटमधलं उत्कृष्ट अशा प्रकारची सिच्युएशन असते. आणि मग आम्ही बऱ्याच वेळा प्लेसमेंट जेव्हा होतात, ज्या नावाजलेल्या संस्था येतात, नावाजलेली इंडस्ट्री येते, कॉर्पोरेट्स येतात, त्यांना आम्ही जनरली विचारतो की तुम्हाला काय आढळतं या स्टुडंट्समध्ये, जेणेकरून आम्हाला इम्प्रूव्हमेंटसाठी वाव आहे.
तर त्यांचं जनरल म्हणणं असं असतं की जे डोमेन नॉलेज आहे, मी इन्फॉर्मेशन नाही म्हणत, मी नॉलेज म्हणतो, तर स्टुडंट्स आर मेनी टाईम वीक इन देअर डोमेन नॉलेज. जरी त्यांना डिग्री मिळालेली असली, जरी त्यांना फिनान्समधली डिग्री असली, तरी सुद्धा फिनान्समधले जे इंट्रिकसीज आहेत किंवा एखाद्या स्टुडंटला, अर्थात आम्ही आमच्याकडे शिकवतो, पण असं किती ठिकाणी होतं, मी आता बरेचसे प्रश्न इथे विचारेन आपल्याला, त्याची उत्तरं मला अपेक्षित नाही. हे मी प्रश्न फक्त इंट्रोस्पेक्शनसाठी विचारेन. सो वी हॅव टू इंट्रोस्पेक्ट अँड फाइंड आउट वेदर व्हॉट आय एम सेइंग इज राईट ऑर अदरवाईज. तर किती विद्यार्थ्यांना, फायनान्सच्या विद्यार्थ्यांना एखाद्या कंपनीची बॅलन्स शीट दिली आणि त्याला सांगितलं की ही बॅलन्स शीट तुम्ही स्टडी करा आणि ह्या बॅलन्स शीटवरून त्या कंपनीची स्थिती काय आहे, फिनान्शियल कंडिशन काय आहे हे आम्हाला सांगा. किती विद्यार्थ्यांना फिनान्सच्या होईल. आपण पाहतो की कॉमर्सचा विद्यार्थी आहे आणि तो कॉमर्सचा विद्यार्थी जेव्हा बँकेत जातो, किती विद्यार्थ्यांना बँकेचे सर्व व्यवहार माहिती आहेत. म्हणजे कधी कधी मी विनोदाने असं म्हणतो की इलेक्ट्रिकल इंजिनियर आपल्या घरातला फ्यूज गेला तर तो बाहेरच्या इलेक्ट्रिशियनला बोलवतो की ज्याने IITI केलेला आहे. ही जर सद्यस्थिती असेल तर ती शोकांतिक आहे. त्याच्यामुळेच दुसरा भाग असा आहे की मी बऱ्याचशा आमच्या संस्था आहेत त्या सगळ्या संस्थांमध्ये जनरली फॅकल्टी रिक्रुटमेंटला वगैरे मी असतो. तर त्यावेळेला माझे अनुभव असे आहेत की आपले जे महाराष्ट्रातले मुलं आहेत ती इंग्रजी कम्युनिकेशनमध्ये फार कमी पडतात. म्हणून मी सुरुवातीला प्रश्न विचारला की मी इंग्रजीमध्ये बोलू की मराठीतून बोलू. अर्थात मराठीतून शिक्षण असावं, मराठीचं शिक्षण असावं, कारण त्याने आपल्या विचारांना चालना मिळते, हे तितकंच खरं आहे. पण आपण जर समजा बाकीच्या सोसायटीमध्ये गेलो तर वी शुड बी एबल टू कम्युनिकेट इन इंग्लिश प्रॉपरली, हे सुद्धा तेवढंच खरं आहे. आणि त्यामुळे जेव्हा मल्टीनॅशनल्स वगैरे येतात तिकडे आपण असं सांगू शकत नाही की मी मराठीतच बोलेन, पण आपली विचार करण्याची जी क्षमता आहे ती मराठीमध्ये नक्कीच चांगली असते. म्हणजे आम्हाला कळतंय की हा विद्यार्थी फार चांगला आहे, त्याची विचार करण्याची क्षमता आहे, परंतु द पर्सन इज नॉट इन अ पोझिशन टू कम्युनिकेट. इफ द पर्सन इज नॉट इन अ पोझिशन टू कम्युनिकेट, इट बिकम्स डिफिकल्ट टू सिलेक्ट दॅट कॅन्डिडेट. आणि एक आपली अशी मनोवृत्ती झालेली आहे की जे काही फॉरेनर येईल ते उत्कृष्ट आणि जे काय आपल्याकडे आहे ते निकृष्ट, अशी एक म्हणजे जनरल समाजामध्ये अशी एक विचारधारा आहे. तर त्याच्यामुळे हे सगळं, याच्या सगळ्यात बदल करणं हे आवश्यक आहे. आणि जेव्हा आपल्याकडे विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी येतात त्यावेळेला ते खूप काही मनात घेऊन येतात. किमान पक्षी त्यांचे पेरेंट्स तरी फार आशेने आपल्याकडे बघत असतात. मी नेहमी सांगतोय कुसुमाग्रजांच्या भाषेमध्ये किंवा विभा शिरवाडकरांच्या भाषेमध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अनाशा किनारा तुला पामराला. म्हणजे कुसुमाग्रज हा कवी समुद्राकडे बघून असं म्हणतो की यू पुअर ओशन, यू हॅव गॉट बाउंडरीज, तुला किनारा आहे. माय ॲस्पिरेशन्स आर इनफायनाइट, आय डोंट हॅव एनी बाउंडरीज फॉर माय ॲस्पिरेशन्स. तर ही काहीतरी ॲस्पिरेशन्स घेऊन आपल्याकडे मुलं येतात आणि अल्टिमेटली त्याचा आपण काय करतो हा आपण विचार करणं आवश्यक आहे. त्यामुळे नॅशनल लेवलला they took a great decision of conducting reforms in education in order to see to it that people or the students who graduate become employable and will be able to help this great country to progress faster than what it is progressing now.
आणि त्याच्यामुळे त्यांनी सुरुवातीला डॉक्टर कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली आणि त्या समितीने चर्चा करून हे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 ही MHRD किंवा मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन त्यांनी ही ॲक्सेप्ट केली आणि NEP 2020 या नावाने नोटिफिकेशन वर इश्यू की कशा प्रकारे NEP 2020 हे जे डॉक्युमेंट आहे तर त्याचे इम्प्लिमेंटेशन महाराष्ट्रामध्ये कशा प्रकारे करता येईल. सो इट्स बेसिकली अ फिलॉसॉफिकल डॉक्युमेंट. आणि मग इम्प्लिमेंटेशनच्या दृष्टीने त्याला काय काय कंगोरे असू शकतील अशा प्रकारचा अभ्यास करण्यासाठी शासनाने दुसरी समिती नेमली. ती डॉक्टर RD कुलकर्णी जे आता सध्या त्यावेळेला ते मुंबई विद्यापीठात नव्हते पण आताचे कुलगुरू मुंबई विद्यापीठाचे डॉक्टर रवींद्र कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली आणि त्याच्यानंतर ते डॉक्युमेंट अस्तित्वात आलं. इट वॉज नोटिफाईड अँड इन व्हॉट वे कॅन बी इम्प्लिमेंटेड इन महाराष्ट्र अशा प्रकारचं ते नोटिफिकेशन आलं. आणि RD कुलकर्णींचा रिपोर्ट सबमिट झाल्यानंतर महाराष्ट्र शासनाला असं वाटलं की ही NEP 2020 डॉक्युमेंट तर छान आहे परंतु त्याचं जे ऍक्च्युअल इम्प्लिमेंटेशन आहे महाराष्ट्रातल्या सर्व विद्यापीठांमध्ये त्याचं जे इम्प्लिमेंटेशन करायचं आहे त्याच्यासाठी एक सल्लागार समिती असावी किंवा स्टिअरिंग कमिटी असावी आणि म्हणून त्यांनी स्टिअरिंग कमिटीची स्थापना केली. स्टिअरिंग कमिटीच्या खूप मीटिंग झाल्या आणि त्या मीटिंगमध्ये चर्चेअंती असा निर्णय घेण्यात आला किंवा रेकमेंडेशन महाराष्ट्र शासनाला देण्यात आलं की 2023-24 ह्या अकॅडमिक इयरमध्ये अंडर ग्रॅज्युएट प्रोग्राम्स हे सर्व ऑटोनॉमस कॉलेजेस जेवढी आहेत स्वायत्त महाविद्यालय जेवढी आहेत महाराष्ट्रामध्ये त्यामध्ये इम्प्लिमेंट करण्यात यावं आणि हे राष्ट्रीय आणि जे धोरण आहे शैक्षणिक धोरण 2020 ते पोस्ट ग्रॅज्युएटसाठी सर्व युनिव्हर्सिटीज इन महाराष्ट्र नॉन ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीज इन महाराष्ट्र तसंच जिकडे जिकडे पोस्ट ग्रॅज्युएट सेंटर्स आहेत विद्यापीठाचे त्या सेंटर्समध्ये 23-24 मध्ये इम्प्लिमेंट करण्यात यावं ॲज अ फर्स्ट फेज. त्याचा हेतूही असा होता की लार्ज स्केलवर इम्प्लिमेंट करण्याच्या आधी हे शैक्षणिक धोरण इट इज रिअली रिवॅम्पिंग द कंप्लीट एज्युकेशन सिस्टम इन द कंट्री, in particular in Maharashtra. So naturally we have to test it somewhere and see how we can go ahead with this system. आणि म्हणून त्या ऑटोनॉमस कॉलेजेसमध्ये अंडर ग्रॅज्युएट लेवलला त्याचे इम्प्लिमेंटेशन झालं. अर्थात कुठची गोष्ट जर समजा टोटली रिवॅम्प केली तर देयर विल ऑलवेज बी टीनिंग प्रॉब्लेम्स. द सिस्टम विल इव्हॉल्व ओव्हर सम पिरियड ऑफ टाइम. जसं सरांनी सांगितलं तसं आफ्टर 5 years मे बी वी कॅन फाइंड आउट व्हॉट इज द इम्पॅक्ट ऑफ दिस ऑन द करंट सिस्टम. And then one has to keep improving or improvising the system over the years. आणि त्यामुळेच जेव्हा ऑटोनॉमस कॉलेजेसमध्ये इम्प्लिमेंटेशन झालं अंडर ग्रॅज्युएट लेवलचं तेव्हा ह्या स्टिअरिंग कमिटीने असं रेकमेंडेशन दिलं
की पुढच्या अकॅडमिक इयरपासून म्हणजे 2024-25 वी शुड gear up and implement it in all such undergraduate colleges, postgraduate already implemented in all the colleges. So this needs to be implemented. आणि हे इम्प्लिमेंट करत असताना RD कुलकर्णी जो रिपोर्ट आहे तो लक्षात घेऊन त्याप्रमाणे जे स्टिअरिंग कमिटीने सजेशन्स दिली त्या सजेशन्सच्या बेसिसवरती गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने 2 GRs काढले. अंडर ग्रॅज्युएट साठीचा GR हा 20 एप्रिल 2023 आहे आणि पोस्ट ग्रॅज्युएशन साठीचा GR हा 16 मे 2023 ला काढला. त्याच्यामध्ये बरंचसं डिस्क्रिप्शन दिलं. अर्थात त्याच्यामध्ये असंही म्हटलं गेलं, ज्यांनी तो बघितला असेल किंवा अभ्यास केला असेल, त्याच्यामध्ये असं म्हटलंय की दिस इज ओनली अन इलस्ट्रेटिव्ह काइंड ऑफ थिंग. कारण प्रत्येक विद्यापीठाची स्वायत्तता ही अबाधित ठेवत आपल्याला हे धोरण राबवायचं आहे. त्याच्यामुळे फ्रीडम इज गिवन टू युनिव्हर्सिटीज to implement it in affiliated colleges but which are non-autonomous. So university should prepare a structure, and in that entire structure what they need to do is they have to keep in mind the broad structure given in those GRs. So on one side universities are autonomous to take their own decisions. However, if there needs to be little uniformity in key points, then in that case we have to give a broad structure. It is, again I am saying, it is mentioned that it is illustrative, and therefore universities are free to take their own decisions. जसं सरांनी सांगितलं त्याप्रमाणे त्यांची अभ्यास मंडळ, अकॅडमिक काउन्सिल या सगळ्यामधून पास करून अल्टिमेटली हे धोरण राबवणं अपेक्षित होतं आणि आहे. आता ह्या धोरणाचे सेलियंट फीचर्स काय आहेत तर सरांनी त्याच्यात काहीचा उल्लेख केला. एक म्हणजे जसं त्यांनी सरांनी सांगितलं की एखाद्याला सायन्सचा विषय आहे पण त्याला इकॉनॉमिक्स अभ्यास करायचा आहे. अर्थात माझं एमफिल झालं, माझं सब्जेक्ट आणि सरांचा सब्जेक्ट तामणकर सरांनी सांगितल्याप्रमाणे एकच आहे, संख्याशास्त्र किंवा स्टॅटिस्टिक्स. परंतु एमफिल जेव्हा मी केलं तेव्हा ते मी मल्टीडिसिप्लिनरी आता जे म्हणतात त्याप्रमाणे मी बायोस्टॅटिस्टिक्स मध्ये केलं. आणि नंतर मला जेव्हा PhD करायचं तेव्हा माझं PhD इकॉनॉमिक्स मध्ये झालं. त्यामुळे जेव्हा सर म्हणत होते की मी सायन्सचा स्टुडंट आहे पण मला इकॉनॉमिक्स उदाहरण देत होते, त्यावेळेला माझ्या समोर माझा तरुणपण आला की सायन्समधून आलो, बायोस्टॅटिस्टिक्स केलं आणि त्याच्यानंतर इकॉनॉमिक्स किंवा इकॉनॉमेट्रिक्स ज्याला म्हणतात त्याच्यामध्ये माझं PhD झालं. पण असे किती विद्यार्थी माझ्याबरोबर असतील की ज्यांनी विचारही केला असेल परंतु त्यांना हाऊ टू गो फर्दर वॉज नॉट नोन. सो व्हेनेवर आय डिड माय PhD or I was aspiring to do PhD. I don't know whether Shivaji University, I am also sure that it must be having that kind of system in those days, that we had to appear before the committee for change of discipline from science to arts because economics falls under arts faculty. आणि त्याच्यामध्ये मग इंटरव्ह्यू होऊन त्याप्रमाणे पुढची प्रोसेस झाली. पण हे जर सुलभ करायचं असेल किंवा एखाद्या व्यक्तीला हेही शिकायचं आणि दुसऱ्या फॅकल्टीचाही काही विषय शिकायचा आहे तर ते आताच्या सिस्टममध्ये
पॉसिबल किंवा शक्य नाही. आणि त्याच्यामुळे वी नीड टू प्रोव्हाइड फ्लेक्सिबिलिटी टू मूव्ह फ्रॉम वन डिसिप्लिन टू अनदर और वन फॅकल्टी टू अदर. And the student needs to have a choice of some other subject from other faculty. सरांनी मल्टिपल एंट्री मल्टिपल एक्झिट सांगितलं. अर्थात जे ओरिजिनल एनईपी 2020 धोरण आहे त्याच्यामध्ये लाईफ लॉंग लर्निंग आहे, त्याचा उल्लेख आहे. परंतु सिस्टम रिव्हॅम्प करताना आपल्याला एक काळजी घेणं आवश्यक आहे की आपल्याला जेवढं झेपेल तेवढंच सुरुवातीला करावं आणि त्याच्यानंतर सर म्हणाल्याप्रमाणे इम्प्रोवाइज करत 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 आपल्याला पुढे नेता येईल. तर त्याच्यामुळे तुर्तास असं सांगितलं गेलं आहे की मल्टिपल एंट्री मल्टिपल एक्झिट होऊ शकते. एखाद्या वर्षानंतर एखाद्या विद्यार्थ्याला वाटलं की मला दुसरं काहीतरी करावं आणि मग परत ह्या सिस्टममध्ये सेकंड इयरला यावं, तर तसं प्रोव्हिजन ह्या सिस्टममध्ये आहे. पण कधी येऊन करावं याच्यावेळी सुरुवातीला रिस्ट्रिक्शन घातली गेली आहे की फर्स्ट इयर झाल्यानंतर सेकंड इयर किंवा सेकंड इयर झाल्यानंतर थर्ड इयर याच्यामध्ये 3 वर्षापेक्षा जास्त गॅप असू नये आणि पहिल्या वर्षाला ऍडमिशन घेतल्यापासून ते फायनल इयर पर्यंत 7 वर्षापेक्षा जास्त गॅप असू नये. This is the first stage. At least we are going towards achieving this, that multiple entry, multiple exit, to some extent with some constraints. Later on, maybe as the original NEP document says, that there will be lifelong learning anytime you come and take the courses. Then there is one more, that आता आपलं एक्झामिनेशनचं शेड्यूल असतं, त्याच्यानंतर एक्झामिनेशन ऑन डिमांड might also come into existence, but the systems should be matured enough to take such kinds of calls, and therefore for the time being it is multiple exit, multiple entry. This is with some restrictions it has come into action. Again, to move from one institution to the other, again that was not as simple as it was earlier. आणि त्याच्यासाठी म्हणून Academic Bank of Credit ABC, I think all of you know, where Shivaji University was the lead university to implement this ABC. I remember in the first meeting which we had at Rajbhavan, Sir proudly said that almost more than 95% of our students have registered for ABC. So, जसं बँक क्रेडिट असतं त्याच्याप्रमाणे अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट क्रिएट केलेली आहे आणि त्याच्यामुळे एका संस्थेमधून दुसऱ्या संस्थेमध्ये जर एखाद्या विद्यार्थ्याला ऍडमिशन घ्यायची असेल तर ते सुकर होईल. आणि एकदा तो एबीसीचा आयडी दिला की त्या अकॅडमिक बँकमध्ये किती क्रेडिट आहे, किती क्रेडिट्स त्या स्टुडंटने अर्न केले आहेत हे दुसऱ्या संस्थेला कळेल आणि त्याच्याप्रमाणे मग आपल्याला पुढे जाता येईल. सो दिस इज येट अनदर फीचर. जे मी सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे एज्युकेशन इन मदर टंग. आता शिवाजी विद्यापीठामध्ये माझ्या 2 बैठका झाल्या, म्हणजे अभ्यास मंडळाचे अध्यक्ष अधिष्ठाता यांच्याशी चर्चा झाली. नशिबाला इथे बरीचशी जी पुस्तकं आहेत अभ्यासक्रमाची ती मराठीमध्ये उपलब्ध आहे. पण बरेचशी विद्यापीठं अशी आहेत की ज्यांच्याकडे रेफरन्स बुक्स आहेत ती फक्त इंग्रजीमध्ये आहेत. आणि त्यामुळे एखाद्याला जर मदर टंग मधून किंवा मातृभाषेमधून अभ्यास करायचा असेल तर त्याला पुस्तक उपलब्ध नाही. मग त्याच्यामुळे काय केलं गेलं की एक IIT शी करार केला गेला की जी रेफरन्स पुस्तकं आहेत
जी इंग्रजीमध्ये आहे, त्याने एक सॉफ्टवेअर डेव्हलप केलं आहे. त्या पुस्तकाची सॉफ्ट कॉपी ही त्यांना दिली की ते त्याचं पूर्ण ट्रान्सलेशन करून वेगळ्या वेगळ्या विविध भाषांमध्ये त्याचं ट्रान्सलेशन करून ते पुस्तकं देतात. पण बऱ्याच वेळा आपण पाहतो, म्हणजे अगदी रेल्वे स्टेशनवरती बघतो, एसटी थांब्यावरती बघतो की ज्या प्रकारचं मराठी लिहिलं जातं, म्हणजे त्याचा काय अर्थ होतो हा यक्ष प्रश्न आहे. तर त्याच्यामुळे जे काही पुस्तक आहे त्याचं जे भाषांतर आहे ते भाषांतर व्यवस्थित व्हावं या दृष्टीने प्रत्येक विद्यापीठाने एक मराठीचा प्राध्यापक निष्णात आणि एक टेक्निकल, म्हणजे उदाहरणार्थ एखादं फिजिक्सचं पुस्तक आहे, ते फिजिक्सचं पुस्तकाचे जे ट्रान्सलेशन आहे ते जो इंग्लिश टेक्निकल शब्द आहे त्याचं जे त्याला आपण जो प्रतिशब्द आहे तो प्रतिशब्द बरोबर आहे की नाही हे भौतिकशास्त्राचा प्राध्यापकच सांगू शकेल, सांगू शकणार नाही. ऍट द सेम टाइम भौतिकशास्त्राचा जो प्राध्यापक आहे त्याला इंग्रजी शब्द माहिती आहे, मराठी शब्द माहिती आहे, पण तो प्रॉपर कॉन्टेक्स्ट मध्ये आणि व्यवस्थित मराठीत लिहिला आहे की नाही हे मराठीचा प्राध्यापक सांगू शकेल. म्हणून अशी व्यवस्था केली गेली की प्रत्येक विद्यापीठाने कमीत कमी एक मराठीचा निष्णात प्राध्यापक आणि त्या विषयाचे प्राध्यापक यांनी ते पुस्तक पाहणं वाचणं आवश्यक आहे आणि त्यांचे सजेशन देणं आवश्यक आहे. त्याच्यासाठी IIT तयार आहे. विदिन नो टाइम दे गिव्ह. पण याच्यासाठी परत सगळी फॉर्मॅलिटी आहे की ज्यांचं ते पुस्तक आहे तो कॉपीराईट त्या ऑथरच्या नावावर आहे की त्या पब्लिशरच्या नावावर आहे, इथपासून त्याची परवानगी घेणं याला थोडा वेळ लागणं अपेक्षित आहे. तर त्याच्यामुळे त्या भाषांतराची व्यवस्था सुद्धा विविध भाषांमध्ये करण्याचं काम चालू आहे. सरांनी सांगितल्याप्रमाणे डिस्टन्स लर्निंग, ऑनलाईन एज्युकेशन या अख्ख्या याच्यामध्ये 40%, जास्तीत जास्त 40% ऑनलाईन एज्युकेशन स्वयंच्या माध्यमातून होऊ शकेल. त्यामुळे असे काही विषय आहेत की जे स्वयंवरती चांगल्या प्रकारे मांडलेले आहेत. तर 40% ऑनलाईन एज्युकेशन करणं शक्य आहे, जे आताच्या व्यवस्थेमध्ये शक्य नव्हतं. तर स्वयंमधून जे काही क्रेडिट्स अर्न होऊ शकतील ते घेऊन त्याच्या अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिटमध्ये ते येऊ शकतात आणि त्याप्रमाणे त्या विद्यार्थ्याला किंवा विद्यार्थिनीला डिग्री मिळू शकते. नंतर सांगणार होतं पण आताच सांगतो. एका शिक्षकाने अशा आमच्याकडे विचारणा केली की मी इंग्रजीचा प्राध्यापक आहे, तर मला कॉलेजमध्ये याची आवश्यकता आहे का, मी 40% करू शकणार नाही का, अशा प्रकारचे विचारणा आले. एक लक्षात घेणं आवश्यक आहे की हे जे 40% आहे ते शक्यतो मेजर आणि मायनर जे सब्जेक्ट आहेत त्यांना बाजूला ठेवून बाकीचे जे सरांनी ज्याप्रमाणे सांगितलं स्किल एनहान्समेंट कोर्स तशा प्रकारचे कोर्सेस हे 40% घेऊ शकू. दुसरं, आता डिग्री जी आहे ती 3 वर्षानंतर पूर्वीसारखीच मिळणार आहे. परंतु एखाद्या विद्यार्थ्याला असं वाटलं की मला अजून ऑनर्स डिग्री करायची आहे, तर त्याच्यासाठी 4थं वर्ष उपलब्ध आहे. सो therefore the student can do honors program during the 4th year. आणि तसंच एखाद्या विद्यार्थ्याला वाटलं की मला रिसर्चची संधी सुद्धा उपलब्ध व्हावी, तर ऑनर्स डिग्री विथ रिसर्च इज ऑल्सो अवेलेबल इन द 4th year ऑफ द डिग्री. आणि
हे जे काही होणार आहे त्याच्यामध्ये ॲडव्हान्टेज असा आहे की आपण बऱ्याच वेळा बघतो की एखाद्या स्टुडंटकडे टॅलेंट असते रिसर्चची, मग तरी सुद्धा त्याला ह्या आपल्या सिस्टममधून जावं लागतं आणि त्यामुळे जास्त मिळेल तर त्या स्टुडंटला, त्या विद्यार्थ्याला ग्रॅज्युएशन वरून PhD ला डायरेक्ट ऍडमिशन मिळू शकते. सो इफ द स्टुडंट इज सो टॅलेंटेड, द स्टुडंट कॅन डायरेक्टली गो इन फॉर PhD. याचं प्रावधान आहे. क्रेडिट्स बद्दल फार कन्फ्युजन आहे शिक्षकांच्या मनावर. हे मी आता शिक्षकांच्या दृष्टीने सांगतो आहे. याचं कारण असं आहे की जसं सर म्हणाले तसं जे स्टेक होल्डर्स पर्यंत आपण खरंच पोहोचलो आहोत का, तर स्टुडंट्स, पेरेंट्स हे स्टेक होल्डर्स नंतर येतात. हे मिशन जर घ्यायचं असेल की तळागाळापर्यंत NEP 2020 पोहोचवण्याचं, तर शिक्षक हा त्यामधला दुवा आहे. आणि त्याच्यामुळे जोपर्यंत शिक्षकांचं प्रबोधन होत नाही तोपर्यंत शिक्षक हे विद्यार्थी किंवा त्यांचे पालक यांच्यापर्यंत पोहोचू शकणार नाही. आणि त्याच्यामुळे हा स्तुत्य उपक्रम आहे जो संयुक्त विद्यमाने केलेला आहे. आणि मला बोलवल्याबद्दल धन्यवाद, कारण मला टीचर्सशी बोलायला फार आवडतं आणि त्याच्यामुळे ह्या टीचर्सशी बोलायला संधी दिल्याबद्दल धन्यवाद. क्रेडिट सिस्टम बद्दल अशा बऱ्याच सिस्टम्स येऊन गेल्या, पण लोकांना वर्ड येत नाही की एक क्रेडिट म्हणजे नक्की किती, याच्याबद्दल कन्फ्युजन आहे. गणिताच्या भाषेत सांगायचं तर म्हणजे मी फार हायर लेवल मॅथमॅटिक्स नाही सांगत, कारण काही लोक कान बंद करून घेतात गणित म्हटल्यानंतर. तर त्याच्यासाठी साधारणपणे प्रत्येक सेमिस्टरमध्ये 15 आठवडे शिक्षणाचे असावे प्रत्येक सेमिस्टरमध्ये. आणि त्याच्यामुळे आठवड्याला 1 तास घेतला तर 15 तास होतात. म्हणून त्या 1 तासाचं 1 क्रेडिट. सो 1 क्रेडिट इज इक्विव्हॅलंट टू 15 hours, but that is only for theory, seminars to be conducted or tutorials to be conducted or group discussion to be conducted. So for all these, 1 credit is equivalent to 15 hours of teaching. बऱ्याच ठिकाणी सायन्ससाठी प्रॅक्टिकल्स आहेत, सायकोलॉजीला प्रॅक्टिकल आहे आर्ट्समध्ये असून सुद्धा. तर असे जे प्रॅक्टिकल असलेले विषय आहेत त्यांच्यासाठी 1 क्रेडिट इज इक्विव्हॅलंट टू 30 hours. दॅट इज द फॉर्म्युला. इंटर्नशिप वगैरे असा उल्लेख आहे त्या GR मध्ये किंवा आपल्या सिस्टममध्ये. तर देअर ऑल्सो 1 क्रेडिट इज इक्विव्हॅलंट टू 30 hours इंटर्नशिप. आणि त्याच्यामध्ये मॅक्सिमम 6 क्रेडिट्स कॅन बी अर्न बाय वे ऑफ इंटर्नशिप. तर त्याला कॅप आहे, अपर लिमिट आहे. दुसरा एक भाग आहे की नव्याने इंट्रोड्यूस केलेला कम्युनिटी एंगेजमेंट अँड सर्व्हिस. तर या कम्युनिटी एंगेजमेंट अँड सर्व्हिसमध्ये 2 गोष्टी अपेक्षित असतात. एक तर कम्युनिटी एंगेजमेंट किंवा सर्व्हिस टू द सोसायटी हा मुख्य भाग झाला, पण त्याच्यासाठी प्रिपरेशनची आवश्यकता असते. आणि त्याच्यानंतर हे कम्युनिटी एंगेजमेंट सर्व्हिस झाल्यानंतर एक त्याचा रिपोर्ट सबमिट करावा असेसमेंटसाठी अशी अपेक्षा आहे. त्यामुळे 30 कॉन्टॅक्ट अवर्स आणि त्याच्या व्यतिरिक्त 15 तास हे प्रिपरेशनसाठी आणि रिपोर्ट तयार करण्यासाठी मिळून 45 तास इज इक्विव्हॅलंट टू 1 क्रेडिट. मॅक्सिमम 6 क्रेडिट्स means totally 180 hours.
सो 45 मल्टिप्लाइड बाय 6 अशा प्रकारे. त्यानंतर हे मी सेलियंट फीचर सांगतो. आता प्रत्येक सेमिस्टरमध्ये किती असावं, तर प्रत्येक सेमिस्टरमध्ये 20 ते 22 क्रेडिट्स असावे. म्हणजेच पूर्ण वर्षासाठी म्हणजे 30 आठवड्यासाठी 40 ते 44 क्रेडिट्स असावे. मग 3 वर्षासाठी किती, तर 120 ते 132 क्रेडिट्स असावे. म्हणजे एवढी क्रेडिट्स त्या विद्यार्थ्याने पूर्ण केली की त्या विद्यार्थ्याला तो डिग्रीसाठी एलिजिबल झाला. 4 वर्षासाठी, कारण आता 4 इयर्स ऑनर्स और ऑनर्स विथ रिसर्च हा प्रोग्राम असल्यामुळे टोटल 4 वर्षाची 160 ते 172 क्रेडिट्स झाले. आता हे पूर्ण क्रेडिट स्ट्रक्चर किंवा फ्रेमवर्क झालं. अपेक्षा अशी आहे की पहिल्या वर्षानंतर जेव्हा तो स्टुडंट ठरवेल की मला दुसऱ्या वर्षाला न जाता मी ब्रेक घेऊन नंतर येईन, तर त्या विद्यार्थ्याला वेकेशनमध्ये काही क्रेडिट्स अर्न करणं जरूर आहे. तर आणि तरच त्या विद्यार्थ्याला सर्टिफिकेट दिलं जाईल. दुसऱ्या वर्षानंतर त्या विद्यार्थ्याला जर ब्रेक घ्यायचा झाला तर त्याला परत क्रेडिट्स अर्न करून ही हॅज टू गेट द डिप्लोमा. आणि तिसऱ्या वर्षानंतर ऑफकोर्स द स्टुडंट विल बी एबल टू गेट डिग्री. आणि आफ्टर 4th इयर आयदर ऑनर्स और ऑनर्स विथ रिसर्च. त्याचा भाग असा आहे की ज्यांच्या महाविद्यालयामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी रेकग्निशन ऑलरेडी आहे त्यांना 4थं वर्ष सुरू करणं सहज शक्य आहे. ते 4थं वर्ष सुरू करू शकतील. पण ज्या महाविद्यालयांकडे पोस्ट ग्रॅज्युएट सेंटर नाही परंतु ज्यांची इच्छा आहे त्यांना विद्यापीठाचं पूर्ण जी प्रोसेस आहे रेकग्निशनची आणि त्याचे काही नियम आहेत ते फॉलो करणं आवश्यक आहे. आता पोस्ट ग्रॅज्युएशन जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आयदर 3 वर्षाचं ग्रॅज्युएशन त्याला जोडून 2 वर्षाचं पोस्ट ग्रॅज्युएशन आताच्या सध्याच्या व्यवस्थेप्रमाणे. पण जेव्हा स्टुडंट 4 इयर्स ऑफ ऑनर्स करेल त्यानंतर त्याला 2 वर्षाचं पोस्ट ग्रॅज्युएशन नाही तर एकाच वर्षाचं पोस्ट ग्रॅज्युएशन आहे. तर त्याच्यामध्ये प्रोजेक्ट वर्क वगैरे सगळं आहे. फील्ड प्रोजेक्ट आहे. ज्यांना 7.5 CGPA किंवा 75% वर मिळतील ते डायरेक्ट PhD ला ऍडमिशन घेऊ शकतील उपलब्धतेनुसार. पण ज्यांना ते मिळणार नाही त्यांना पोस्ट ग्रॅज्युएशनच्या एका वर्षाला ऍडमिशन घ्यायची संधी उपलब्ध आहे. आता हे सगळं जे स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये बरेचसे आम्ही त्याला आमच्या लँग्वेजमध्ये व्हर्टिकल्स म्हणतो. म्हणजे मेजर सब्जेक्ट आहे, मायनर सब्जेक्ट आहे, जनरल इलेक्टिव्ह किंवा ओपन इलेक्टिव्ह आहे, असे 6 व्हर्टिकल्स आहेत. त्या 6 व्हर्टिकल्समध्ये पहिलं व्हर्टिकल हे मेजर सब्जेक्ट आहे. सरांनी सांगितलं की एखाद्या विद्यार्थ्याला जर एखादा सब्जेक्ट मेजर म्हणून पाहिजे असेल तर त्याने फर्स्ट इयरला मेजर सब्जेक्ट घ्यावा. पण त्याला मेजर सब्जेक्ट आपण डिग्री कधी म्हणू की जेव्हा त्याचे जे टोटल नंबर ऑफ क्रेडिट्स आहेत म्हणजे 120 ते 132 असतील 3 वर्षानंतर किंवा 160 ते 172 असतील 4थ्या वर्षानंतर त्याच्यातले किमान पक्षी 50% क्रेडिट्स हे त्याने मेजरमध्ये अर्न करणं आवश्यक आहे. त्याच जोडीला दुसरा मायनर सब्जेक्ट आहे. त्या मायनर्सला साधारणपणे 18 ते 20 क्रेडिट्स. आता हा जो मायनर सब्जेक्ट आहे तो आयदर त्याच्या सेम फॅकल्टीमधून असेल म्हणजे एखाद्याने मायक्रोबायोलॉजी घेतलं तर तो केमिस्ट्री हा मायनर घेऊ शकेल. मेजर मायक्रोबायोलॉजी विथ मायनर केमिस्ट्री. और
biology, which may be related, but from the same faculty, it may be from the different discipline, जसं मी आता सांगितलं त्याप्रमाणे, किंवा स्टुडंट कॅन चूज मायनर फ्रॉम टोटली अ डिफरंट फॅकल्टी. जसं सरांनी सांगितल्याप्रमाणे सायन्सचा स्टुडंट हा इकॉनॉमिक्स सुद्धा मायनर म्हणून घेऊ शकेल, बट फॉर दॅट आवर सिस्टम शुड मॅच्युअर टू दॅट एक्सटेंट. आणि त्या महाविद्यालयामध्ये तो सब्जेक्ट उपलब्ध असला पाहिजे. एक नसेल तर तो विद्यार्थी कुठच्याही जवळच्या महाविद्यालयामध्ये जर टाइम टेबल ऍडजस्ट होत असेल तर तो इकॉनॉमिक्स हा सब्जेक्ट घेऊ शकतो आणि त्याच्या अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिटमध्ये त्याचे ती क्रेडिट्स जमा होतील. त्याच्यानंतर जेनेरिक किंवा ज्याला आम्ही किंवा अकाउंटन्सीमध्ये आवड आहे तर असा विद्यार्थी अकाउंटन्सी सुद्धा ओपन इलेक्टिव्ह मध्ये घेऊ शकतो. पण त्याच्यासाठी विद्यापीठाने दे हॅव टू प्रिपेअर द कम्प्लीट बास्केट of various courses of these open electives, and accordingly the student will be able to choose depending on the availability of that subject either in the same institution which is having multiple faculty or can join another institution and earn credits from that institution. त्याच्यानंतरचं व्हर्टिकल वोकेशनल अँड स्किल एनहान्समेंट कोर्सेस, त्याला आम्ही VSEC म्हणतो. त्याच्यामध्ये दोन भाग आहेत. एक भाग आहे तो वोकेशनल स्किल कोर्सेस आहे, म्हणजे समजा एखाद्याला अकाउंटन्सी मध्ये the student should get hands on training. So where can the student get, because the student आपण त्याला अजूनही सिंगल एंट्री सिस्टम शिकवतो, मग डबल एंट्रीला जातो. सिंगल एंट्री कुठे वापरतात मला अजूनही माहित नाही, पेढ्या व्यतिरिक्त असं मला अंदाज आहे. पण त्याच्यानंतर जेव्हा आपण हे वेगळे वेगळे विषय शिकवतो, अल्टिमेटली त्या विद्यार्थ्याला एखाद्याला सांगितलं की बाबा ह्या संस्थेच्या अकाउंट्स लिहायचे आहेत किंवा अकाउंट्स आम्हाला कम्प्युटरवरती टॅलीमध्ये किंवा एक्सेलमध्ये तयार करायचे आहेत, तर स्टुडंट फंबल्स. मग अशा विद्यार्थ्याला एक शक्य आहे की अकाउंटन्सी बरोबर त्या व्यक्तीला टॅली देता येईल का, त्याचा स्किल काही एनहान्स करता येईल का, अशा प्रकारचं धोरण आपल्याला अंमलात आणता येईल का. तर हे जे हँड्स ऑन ट्रेनिंग आहे, दॅट हँड्स ऑन ट्रेनिंग कॅन बी गिवन अंडर दिस vocational skill courses or we call it VEC. आणि म्हणून त्याच्यासाठी 8 ते 10 क्रेडिट्स या वोकेशनल स्किल कोर्सेस साठी देण्यात आलेले आहेत. आणि त्याचाच दुसरा भाग जे सरांनी उल्लेख केला तो स्किल एनहान्समेंट कोर्सेस. हे जे स्किल एनहान्समेंट कोर्सेस आहेत त्याला 6 क्रेडिट देण्यात आले आहेत. परत त्याच्यामध्ये कुठच्या प्रकारच्या स्किल्स डेव्हलप कराव्यात हे अर्थात त्या रिजननुसारही ठरवता येईल, पण विद्यापीठाने त्याचं बास्केट ऑफ स्किल्स तयार करणं आवश्यक आहे. आणि मग जी विविध महाविद्यालय आहेत त्याच्यातले जे त्यांच्याकडे शिक्षक उपलब्ध असतील किंवा त्यांना काही नव्याने कोर्सेस सुरू करायचे असतील तर त्याप्रमाणे प्रोसेस करून ते देता येतील. Next vertical is ability enhancement courses, which is called AEC. जे 8 क्रेडिट्स आहेत त्याच्यासाठी त्याचेही 2 भाग आहेत. पहिला भाग आहे तो इंग्लिश, पण हे इंग्लिश किंवा इंग्रजी शिकवताना त्याचं क्लिष्ट ग्रामर किंवा टेक्स्टबुक अशा प्रकारची अपेक्षा नाही. बेसिकली the student should acquire skills, communication skills in English. म्हणजे तो विद्यार्थी कदाचित पूर्णपणे मराठीत शिकेल, मराठीत पेपर लिहिल,
परंतु त्याला इंग्लिशचं किंवा इंग्रजी मी आधी सुरुवातीला म्हणालो की आर पीपल लॅक इन इंग्लिश. तर ह्या इंग्लिश कम्युनिकेशनमध्ये त्याला थोडंसं पारंगत करायचं असेल तर त्याच्यासाठी हे इंग्रजीचं क्लिष्ट काही न ठेवता, व्याकरण न ठेवता कम्युनिकेशन कसं इम्प्रूव्ह करता येईल, तर अशा प्रकारे आपण काही करू शकतो का. तर हे इंग्रजीचे शिक्षक बेसिकली याच्यासाठी खूप उपयोगी होतील. किंवा नवीन नवीन फिल्म्स दाखवून त्यांना इंग्रजीशी द कम्युनिकेशन कॅन बी डेव्हलप. म्हणजे इट मे नॉट बी ओनली वन वे, पण जेव्हा जेव्हा आम्ही प्रश्न विचारतो इंग्रजीमध्ये तेव्हा आपली महाराष्ट्रातली मुलं जी असतात ते म्हणतात सर मराठीत बोललं तर चालेल का. त्यामुळे त्यांना पहिलं आम्ही काय विचारतो हेच कळत नाही. किंवा व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून जर आपल्याला बोलवायचं असेल कोणाला तर त्या प्रकारे, पण विद्यापीठाची परवानगी घेऊन ती प्रोसेस पूर्ण करून आपल्याला ते करता येईल. सगळ्यात इम्पॉर्टंट जो भाग आहे तो म्हणजे मी आधी ज्याप्रमाणे सांगितलं की जे काही फॉरेन येतं ते छान आणि आपलं सगळं निकृष्ट अशा प्रकारची जी धारणा झालेली आहे समाजामध्ये, तर ती जर काढून टाकायची असेल तर त्याच्यासाठी इंडियन्सचं काही कॉन्ट्रीब्युशन आहे का विविध सब्जेक्ट्समध्ये, विषयांमध्ये. आता बऱ्याच वेळा मी उदाहरण देतो की इकॉनॉमिक्समध्ये किंवा सोशॉलॉजीमध्ये आपल्या इंडियनचं काही कॉन्ट्रीब्युशन आहे का हे जर मी सोशॉलॉजीच्या शिक्षकांना विचारलं, फक्त इंट्रोस्पेक्शनसाठी मी म्हणतोय, तर त्यांनी विचार करावा की आपल्याला किती इंडियन्स माहीत आहेत की ज्यांनी सोशॉलॉजीमध्ये कॉन्ट्रीब्युशन केलंय. लेटेस्ट मे बी महवाद होत, पण त्याच्या आधीचे जे आहेत त्यांनी किती कॉन्ट्रीब्युशन आहे आणि काय काय कॉन्ट्रीब्युशन आहे. तर हा जो भाग आहे दिस इज व्हॉट इज नोन एज IKS वी कॉल इट, दॅट इज इंडियन नॉलेज सिस्टम. सो इंडियन नॉलेज सिस्टम मध्ये त्याच्यात दोन भाग केलेले आहेत. एक जो भाग आहे तो त्याला आम्ही जेनेरिक IKS म्हणतो, म्हणजे भारतीयांचं योगदान इन द नॉलेज सिस्टम. त्यांना विविध विषयांचे मध्ये काय काय कॉन्ट्रीब्युशन आहे हे सगळ्या विद्यार्थ्यांना शिकवलं जावं आणि त्याच्यामुळे विद्यापीठाने हे IKS चा सिलेबस तयार केलेला आहे. आणि हा जो भाग आहे तो आधी करणं आवश्यक आहे. दॅट इज जेनेरिक IKS शुड बी टॉट टू द स्टुडंट्स. इट इज अ क्रेडिट कोर्स. 2 credits should be given for this generic IKS. आणि जनरल और जेनेरिक IKS झाल्यानंतर त्या विद्यार्थ्याने जे मेजर सब्जेक्ट घेतलेला आहे, म्हणजे उदाहरणार्थ सायकोलॉजी घेतलं आहे, तर सायकोलॉजी सब्जेक्ट मध्ये इंडियनचं काय कॉन्ट्रीब्युशन आहे, कोणी कोणी काय काय कॉन्ट्रीब्युशन केलं आहे हे त्या विद्यार्थ्याला शिकवणं आवश्यक आहे. 2 क्रेडिट्स हे मेजर रिलेटेड IKS शी निगडीत आहेत. त्यामुळे 2 क्रेडिट्स हे जेनेरिक IKS आणि 2 क्रेडिट्स हे मेजर रिलेटेड IKS, मेजर सब्जेक्ट रिलेटेड IKS अशा प्रकारे आपण घेणं आवश्यक आहे. आणि त्याच्यामध्ये अट अशी आहे की हे जे जेनेरिक IKS आहे हे मेजरशी निगडीत IKSच्या आधी झालेलं असायला पाहिजे. त्यामुळे आधी जेनेरिक करावं आणि त्याच्यानंतर स्पेसिफिक फोकस ऑन मेजर सब्जेक्ट IKS शुड बी देअर, अशा प्रकारची व्यवस्था केलेली आहे. आणि त्याप्रमाणे विविध अभ्यास मंडळांनी IKSच्या एक्सपर्टना घेऊन त्याचा सिलेबस तयार केलेला आहे. एक कॉशन म्हणून सांगतो टीचर्ससाठी. बऱ्याच वेळा काय होतं की आपण आपली इंडियन नॉलेज सिस्टम किती छान आहे हे सांगण्यासाठी आपण काही उदाहरणं देतो. उदाहरणार्थ मध्ये काही जे सायन्स काँग्रेस होतं त्याच्यामध्ये काही लोकांनी असा क्लेम केला की आमच्या पुरातन काळी विमान होती, मग कोण पुष्पक विमान म्हणालं, कोण अमुक म्हणालं. अशा प्रकारचं आपण जेव्हा
वर्गामध्ये मुलांना काही सांगतो तर अशी शिक्षकांकडून अपेक्षा आहे की आपण जे काही सत्य आहे हे आपल्या संशोधनातून फाइंड आउट करून त्या स्टुडंट्सना सांगणं आवश्यक आहे. आपण कुठेतरी ऐकलं कारण काय होतं, आपण इंडियन नॉलेज सिस्टम किती छान आहे हे सांगण्याच्या ओघामध्ये आपण काही स्टेटमेंट अशी करता कामा नाहीये की जी चॅलेंज होते. आणि एक प्रार्थना, प्लीज डोंट यूज गुगल और चॅट जीपीटी. कारण माझ्याकडे अशी काही उदाहरणं आहेत इंडियन नॉलेज सिस्टम मधली की त्यांनी असे काही काही क्लेम्स केलेले आहेत परंतु सगळे क्लेम्स खोटे आहेत. आणि वी शुड नॉट फॉल फ्लॅट ऑन आवर फेस when the students tell you that what you are saying is absolutely wrong. So neither the students should use Google or ChatGPT, nor teachers should use, but more responsibility lies on the teachers who will be teaching this IPS because they are major related, that one really researches through the older texts and then only ऑथेंटिकली, जसं आपण थिसिस मध्ये रेफरन्सेस देतो तशा प्रकारे रेफरन्सेस देऊन शिकवणं हे कधीही चांगलं. त्याच्यानंतर व्हॅल्यू एज्युकेशन कोर्सेस आहेत. त्या व्हॅल्यू एज्युकेशन कोर्सेस मध्ये 4 क्रेडिट्स आहेत त्याला. आता एन्व्हायरमेंटल सायन्स UGCने कंपल्सरी केलेला आहे, तो एक भाग आहे. शिवाय कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, म्हणजे आपण जर विद्यार्थ्यांना विचारलं की किती लोकांनी कॉन्स्टिट्यूशन सोडा, प्रीएम्बल ऑफ कॉन्स्टिट्यूशन, म्हणजे विद्यार्थी आणि शिक्षकांना दोघांनाही मी हा प्रश्न विचारतो की आपण किती लोकांनी प्रीएम्बल ऑफ कॉन्स्टिट्यूशन वाचली आहे आणि ती आत्मसात केली आहे. अगेन ओनली फॉर इंट्रोस्पेक्शन दिस क्वेश्चन आय एम पुटिंग अक्रॉस टू यू. तर किंवा अंडरस्टँडिंग ऑफ इंडिया अशा प्रकारचं जे आहे दॅट इज इन व्हॅल्यू एज्युकेशन कोर्स विच इज ऑफ 4 credits. वी कॉल इट VEC. आता हे जे रिवॅम्पिंग केलेलं आहे त्या रिवॅम्पिंग मध्ये विच इज न्यू इज फील्ड प्रोजेक्ट्स, इंटर्नशिप्स, अप्रेंटिसशिप्स, कम्युनिटी एंगेजमेंट अँड सर्व्हिसेस, ते मी आधी उल्लेख केला त्याचा. आणि को करिक्युलर कोर्सेससाठी सुद्धा क्रेडिट दिलेले आहे. रिसर्च प्रोजेक्ट आहे तो 4थ्या वर्षाला जर त्या स्टुडंटने ऑनर्स किंवा ऑनर्स विथ रिसर्च घेतलं तर तो त्या स्टुडंटसाठी रिसर्च प्रोजेक्ट इज मॅन्डेटरी. त्याच्यामध्ये बरेचसे प्रश्न आम्ही जेव्हा स्टिअरिंग कमिटी म्हणून चर्चा करत होतो तर खरंच मुलांना इंटर्नशिप मिळू शकते का, हा पहिला प्रश्न. म्हणजे मुंबईसारख्या ठिकाणी ठीक आहे असं आम्हाला सांगण्यात आलं, पण मी असं ऐकतो, मला खरं माहिती नाही, मला वाटतं शिवाजी विद्यापीठाने काहीतरी MOU केलेले आहे. अशा बऱ्याचशे जसं रवळनाथ हाऊसिंग फायनान्स आहे तर त्यांच्यासाठी त्यांच्या बरोबर समजा जर MOU झाला तर बरेचसे विद्यार्थी आपण तिकडे इंटर्नशिप म्हणून देऊ शकतो. किंवा गडिंग्लज सारखा भाग आहे, चंदगड आहे किंवा अशा नियरबाय आहे, तर त्या विद्यार्थ्यांना आपल्या बँकेमध्ये कोऑपरेटिव्ह बँक किंवा हाऊसिंग फायनान्स अशामध्ये आपण त्या विद्यार्थ्यांना काही इंटर्नशिप थोड्या कालावधीसाठी देऊ शकतो का. म्हणजे ॲटलिस्ट सी वी डोंट एक्सपेक्ट दॅट इंटर्नशिपमध्ये ते पूर्ण अक्वायर करू शकतील, पण ॲटलिस्ट त्या एरियामध्ये काय काय चालतं हे तरी त्या अवेअरनेस कॅन बी क्रिएटेड अमंग द स्टुडंट्स. किंवा कोऑपरेटिव्ह बँक्स आहेत त्याच्यामध्ये आपण काही करू शकतो का. मुंबईसारख्या ठिकाणी इव्हन हाऊसिंग सोसायटीमध्ये त्याचे अकाउंट्स कसे लिहिले जातात किंवा अकाउंट्स आपल्या कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट काय आहे तर त्याचा काही आपण अभ्यास करू शकतो का. आणि तो आपल्याला, माझ्या ओळखीचे बरेचसे असे लोक आहेत की जर समजा कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये एखादं इलेक्शन घ्यायचं झालं तर सेक्रेटरीला सुद्धा माहिती नसते की याच्यासाठी काय नियम आहे. त्यामुळे असे काही एक्सपर्ट लोक आहेत
की दे आर ट्रेन्ड बाय दिस कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, त्यांचे फेडरेशन आहे, त्यांनी त्यांना ट्रेन केलेलं आहे. आणि असे काही लोक आहेत की जे कम्प्युटराइज अकाउंट्स मेंटेन करतात अँड दे हेल्प द सोसायटीज. सो इट इज नॉट सर्विंग समवेअर, बट ॲटलिस्ट यू कॅन हॅव एंटरप्रेन्योरशिप. सो यू कॅन युअरसेल्फ डू दीज काइंड्स ऑफ थिंग, पण त्याच्यासाठी त्यांना त्याचं अवेअरनेस असण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे जर अशा प्रकारची इंटर्नशिप घेता आली किंवा देता आली त्या मुलांना, तर त्या विद्यार्थ्यांना अशा प्रकारे देते. तसंच बरेचसे फील्ड प्रोजेक्ट्स आहेत. नाउ दीज प्लीज नोट, दीज फील्ड प्रोजेक्ट्स आर रिलेटेड टू द मेजर सब्जेक्ट, आणि त्याचे क्रेडिट्स हे मेजर मध्ये जेव्हा आपण त्याला ग्रेटर दॅन 50% म्हणतो, त्याच्यामध्ये ते सगळे अकाउंट होणार आहे. तर त्याच्यामुळे अशा प्रकारचा जो फील्ड प्रोजेक्ट आहे, तर हा जो फील्ड प्रोजेक्ट कशा प्रकारे करता येईल, तर IIT चे एक प्राध्यापक आहेत, नाव मिलिंद सोनी, त्यांनी म्हणजे प्रोफेसर ऑफ कम्प्युटर्स, बट ॲज अ सोशल सर्व्हिस ही हॅज स्टार्टेड दिस काइंड्स ऑफ थिंग. तर त्यांनी एक छान उपक्रम राबवला आहे. ते काय करतात की वेगळ्या वेगळ्या विषयामध्ये कशा प्रकारचा एखादा फील्ड प्रोजेक्ट होऊ शकेल, हे फील्ड प्रोजेक्ट्स देणं हे शिक्षकांची जबाबदारी आहे. पण शिक्षक नेहमी प्रश्न असतो आपल्याकडे, म्हणजे मी शिक्षक आहे आणि होतो, की किती दरवर्षी एवढ्या विद्यार्थ्यांना कशा प्रकारचे प्रोजेक्ट देता येईल. मग काय होतं की ते स्टिरियोटाईप होऊन जातं. आधी प्रोजेक्ट्स होते, म्हणजे आमच्याकडे तर मुंबईमध्ये प्रत्येक झेरॉक्स स्टॉल असेल कॉलेजच्या जवळचा, तिकडच्या शिक्षकाचं नाव सांगितलं की ते असा बंच काढून देतात आणि सांगतात ह्या त्यांच्या नोट्स. मग फील्ड प्रोजेक्ट्स काय होतं, आपण आपल्या महाविद्यालयामधला ट्रॅक ठेवू शकतो, पण विद्यार्थ्यांचे मित्रमैत्रिणी बाकीच्या महाविद्यालयात असतात, त्याच्यामुळे तिकडचे प्रोजेक्ट इकडे, इकडचे प्रोजेक्ट तिकडे, अशा प्रकारचं तेच प्रोजेक्ट सगळे सर्क्युलेट होत असतात. ह्याचं कारण एकच आहे की आपण शिक्षक म्हणून किती प्रकारचे प्रोजेक्ट क्रिएट करता येतील याचा आपण विचार करू शकत नाही. तर त्या दृष्टीने हे जे डॉक्टर मिलिंद सोनी आहे, हे शिक्षकांना गाईड करतात की समाजाशी रिलेटेड असे काय काय फील्ड प्रोजेक्ट्स क्रिएट करता येतील, आणि त्याच्यानंतर शिक्षकांना ट्रेनिंग देऊन कशा प्रकारे ते राबवायचं ह्याचंही ट्रेनिंग देतात. इट्स अन एक्सलंट वंडरफुल प्रोजेक्ट. आणि असे काही विद्यार्थ्यांना जे सोशल बेअरिंग ज्याचं आहे, अशा प्रकारचे प्रोजेक्ट देऊन विच आर फ्रुटफुल प्रोजेक्ट्स विच मे बी अ गुड गाईडलाईन फॉर इवन the government or self-governments, कि by looking at those projects, it is impossible to reach at the grassroots, but these students can reach to the grassroots and collect that kind of information and prepare the complete project. So these projects are of great help. Similarly, the situation with community engagement and services, त्याच्यामध्येही वेगळे वेगळे सिस्टम्स आपण राबवू शकतो. फॉर चेंज को-करिक्युलर ऍक्टिव्हिटीसाठी, म्हणजे आपण ज्याला आपण वी ऑलवेज कीप सेइंग that there has to be overall personality development of the student, but how many of our children are participating in extracurricular and co-curricular activities? So if some credits are given for that, there will be every student has to come forward and get involved into some kind of curricular and co-curricular activities. Therefore, health and science, yoga, sports, cultural activities, NSS, NCC, even performing art, sculpture, अशा प्रकारचे वेगळे वेगळे co-curricular courses the university needs to prepare the curriculum, and then accordingly, of course, NCC, NSS, we already have a separate body altogether.
तर अशा प्रकारचं CC म्हणजे को करिक्युलर कोर्सेससाठी नव्याने क्रेडिट्स ठेवलेले आहेत, जेणेकरून प्रत्येक विद्यार्थी किंवा विद्यार्थिनीला याच्यात भाग घेता येईल किंवा भाग घेणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर जे ऑनर्स विथ रिसर्चला जातील त्यांना 12 क्रेडिटचा रिसर्च प्रोजेक्ट इज मॅन्डेटरी इन देअर 3rd and the 4th सेमिस्टर. आणि ह्या रिसर्च प्रोजेक्टमध्ये बऱ्याच वेळा मी असं म्हणतो अनफॉर्च्युनेटली की इवन PhD thesis sometimes I ask what value does it have besides occupying a place in the library shelf. Is there anything which is applicable or can be made applicable? Does it have any social bearing? So these kinds of things one has to ask oneself question of. बऱ्याच वेळा असं होतं की मी इंटरव्ह्यू मध्ये लोकांना विचारतो फॅकल्टीला की PhD होऊन 7-1 वर्ष झाली, रिसर्च पेपर 1 पास झाला, दुसरा भाग म्हणजे पेटंट्स किती मिळाली, परत ती मिळाली म्हणजे पब्लिश किती झाली, ग्रांट किती झाली, आणि त्याच्या पुढचा इम्पॉर्टंट प्रश्न म्हणजे त्याच्यातल्या कमर्शियल किती झाली. मग म्हणजे आधी पब्लिश झाली म्हणतात, हॅपीली देसाई ग्रांटेड, मग कमर्शियल झाल्यानंतर गप्प बसतात. सो हॅव वी डन एनी काइंड ऑफ रिसर्च विच इज युजफुल टू द सोसायटी, अँड वेन इट इज युजफुल टू द सोसायटी देन अँड देन ओनली इट कॅन बी कमर्शियलाइज्ड. आणि देर इज अ फिक्स्ड काइंड ऑफ institution can decide about what ratio the income can be divided. That's a subsequent part. But first we have to struggle for commercializing the patents. And it is not only for commercializing sake, but it is for contributing something to the society. आता म्हणजे नॉर्मली मी जेव्हा असं सांगतो तेव्हा बऱ्याच वेळेला शिक्षकांच्या मनात प्रश्न असतो की एवढं व्याख्यान देत आहे, ह्यांनी काय केलं. नॅचरल प्रश्न आहे, राईट. तर याच्यामध्ये माझा एक इंडेक्स आहे, त्या बायोडेटामध्ये मेन्शन आहे. तो इंडेक्स सोशल रिसर्चर्स आणि ह्युमॅनिटीज मधले रिसर्चर्स वापरतात. आणि सगळ्या मल्टीनॅशनल कंपनीचे, फार्मास्युटिकल कंपनीची एक ऑर्गनायझेशन ऑफ फार्मास्युटिकल प्रोड्युसर्स ऑफ इंडिया म्हणून एक नॅशनल लेवल बॉडी आहे. त्यांच्याकडे विविध प्रकारचे अवॉर्ड्स दिले जातात. अवॉर्ड्स म्हणजे मार्केटिंग एक्सलन्स अवॉर्ड फॉर एक्झिस्टिंग प्रॉडक्ट, जितू एक न्यूज असेल, एक्झिस्टिंग प्रॉडक्ट आणि एस्टॅब्लिश प्रॉडक्ट, अशा 2 प्रकारच्या प्रॉडक्ट्सना ते अवॉर्ड देतात. आणि रिसर्च सायंटिस्ट अवॉर्ड ॲट द नॅशनल लेवल, त्याच्यामध्ये 3 कॅटेगरीज आहेत, जनरल अवॉर्ड, यंग सायंटिस्ट अवॉर्ड आणि वुमन अवॉर्ड. त्याच्यासाठी हा इंडेक्स वापरला जातो आणि त्याचं IPR माझ्याकडे आहे. त्याच्यामुळे ते मेन्शन इन देअर AGM असं मोठं फंक्शन करतात. सगळ्या फार्मास्युटिकल कंपनीचे MD अँड अबाव ते लोक हजर असतात त्या AGMला आणि त्याच्यामध्ये हे अवॉर्ड दिले जातात. आणि त्याच्यामध्ये याचा उल्लेखही केला जातो की दिस अवॉर्ड इज इव्हॅल्युएटेड और गिवन ऑन द बेसिस ऑफ व्हॉट इज नोन एज वेलिंग इंडेक्स. हे मी माझ्या मोठेपणासाठी नाही सांगत, पण तुमच्या मनात आलेल्या प्रश्नाचं उत्तर, कारण मी तुम्हाला प्रश्न विचारतो आहे आणि मी सांगतोय ना, इट्स ओनली फॉर इंट्रोस्पेक्शन. मी विचारत होतो तर नॅचरली तुमच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह येण्याची शक्यता आहे की ह्यांनी काय केलं. तर दिस इज ओनली माय हंबल कॉन्ट्रीब्युशन टू द सोसायटी, टू द इंडस्ट्री. हे जेव्हा आपण इम्प्लिमेंट करणार आहोत, म्हणजे ऑटोनॉमस कॉलेजेसने केलेलं आहे, पोस्ट ग्रॅज्युएशनने केलेलं आहे, NEP 2020 जेव्हा आपण कॉन्ट्रीब्यूट करणार आहोत किंवा इम्प्लिमेंट करणार आहोत, आय एम 100% शुअर दॅट देयर विल बी मेनी चॅलेंजेस. त्यातले काही चॅलेंजेस सरांनी ही टच अपॉन.
शिक्षकांच्या मनात पहिला विचार काय येतो की माझ्या वर्कलोडचं काय. मी नेहमी म्हणजे आता मी हे जे सांगतोय ते मी ऍडमिनिस्ट्रेटर म्हणून सांगतोय, पण द टीचर्स वेलफेअर इज ॲट माय हार्ट बिकॉज I represented teachers in the University of Mumbai Senate for 10 years. I represented principals of the colleges in the University of Mumbai Senate, and also then I went on the other side of the table as an administrator. त्यामुळे मी असं म्हणतो की I always say that teachers' welfare is at my heart because I have fought for the teachers at the university level. मला नेहमी असा प्रश्न पडतो की त्याला हे जे आपण जे काम करतो त्याने वर्क लोड का म्हणतात. इट्स अ प्लेजर. इट्स प्लेजर टू टीच. when it is pleasure to teach, why I am calling it as a burden on myself or why I call it as a workload. So working hours I can understand, but somehow, I mean, traditionally we have been using this, but when I was a teacher also, I always used to wonder as to why is it called workload when it's my pleasure to do it. Now, workload मध्ये आता जे ऑटोनॉमस कॉलेज मध्ये इम्प्लिमेंटेशन झालेलं आहे, बारिंग 1 or 2 सब्जेक्ट्स, आम्हाला असं दिसतंय की वर्कलोड वाढलेलं आहे. बारिंग 1 or 2 सब्जेक्ट्स, आय एम नॉट सेइंग ऑल सब्जेक्ट्स. दिस इज वन. जे आम्ही बऱ्याचशा विद्यापीठांचा किंवा महाविद्यालयांचा डेटा गोळा केला त्याच्यावरून आम्हाला असं दिसून येत आहे की वर्कलोड कोणाचं कमी होणार नाही बारिंग फ्यू सब्जेक्ट्स. पण हे जे फ्यू सब्जेक्ट्स आहेत त्यांना व्हॅल्यू एज्युकेशन आहे किंवा IKS टू मेजर सब्जेक्ट आहे किंवा जेनेरिक आहे, याचा प्रावधान आहे. त्याच्यामुळे वर्कलोड ऍडजस्ट करण्यासाठी आणि बऱ्याच वेळा आपल्या डोळ्यासमोर पहिले येतं वर्कलोड म्हटल्यानंतर कोण, जॉईंट डायरेक्टर आणि डायरेक्टर ऑफ एज्युकेशन. त्यांच्याकडूनही त्याला मान्यता मिळेल अशी त्यांनी आम्हाला ग्वाही दिलेली आहे. सो फ्रॉम दॅट पॉइंट ऑफ व्ह्यू वन नीड नॉट गेट स्केअर्ड की माझं लोड कमी झालं तर काय होईल. दे हॅव प्रॉमिस्ड दॅट इवन ऑनरेबल मिनिस्टर as well as honorable principal secretary higher and technical education have attended several meetings on this workload with us, and they said you can be rest assured that no teachers will suffer due to this workload constraint. I am using this workload again and again because that is the only term which the teachers understand. त्याच्यानंतर दुसरा भाग असा आहे की आपल्याला हे पूर्ण समजावून घेऊन शिक्षकांना, जसं सरांनी म्हटलं त्याप्रमाणे, ही जी आता 12वीची मुलं येतील किंवा त्यांचे पालक असतील, कारण बऱ्याच विषय असं असतं की 12वीच्या विद्यार्थ्यांच्या ऐवजी पालकच डिसिजन घेतात बऱ्याच विषय. तर अशा वेळेला आपल्याला ग्रासरूट पर्यंत जाता येईल का, आणि जायचं तर आपल्याला ज्युनियर कॉलेजेसमध्ये जाऊन तिकडे त्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटने काढलेला 5 जानेवारीचा त्याच्यामध्ये त्याने हाच कॉन्सेप्ट ठेवला आहे. देयर इज समथिंग कॉल्ड स्कूल कनेक्ट और NEP कनेक्ट. प्रत्येक विद्यापीठाने एक समिती करायची आहे. त्याच्यामध्ये युनिव्हर्सिटी ॲडमिनिस्ट्रेटर विल बी द चेअरपर्सन, नो डाऊट. मग विविध फॅकल्टीचे अधिष्ठाता आहेत, इवन काही विद्यार्थी आहेत त्यांचाही त्याच्यामध्ये सहभाग घेणं क्रमप्राप्त आहे. आणि असं करून ज्युनियर कॉलेजेसमध्ये वी हॅव टू कनेक्ट विथ देम इन ऑर्डर टू एक्सप्लेन देम दिस एंटायर कॉन्सेप्ट. वी ॲज टीचर्स हॅव टू गो. इफ आय कम फ्रॉम मुंबई टू सांगली for just talk to you, you might as well go within this region to different colleges and try to explain them what is this new system. कारण आता सध्या अशी परिस्थिती आहे
की एवढे विविध सब्जेक्ट्स आहेत, नवीन नवीन आलेले सब्जेक्ट्स आहेत, एवढ्या संस्था ते त्यांच्या कॉलेजेसमध्ये राबवत आहेत आणि त्याच्यामुळे सद्यस्थितीमध्ये सुद्धा गोंधळाची परिस्थिती आहे की कुठचा विषय निवडावा, तो विषय कुठच्या महाविद्यालयामध्ये चांगल्या पद्धतीने राबवला जातो, हे कन्फ्युजन आजच्या स्थितीला सुद्धा आहे. त्यानंतर हे NEP 2020 आल्यानंतर काय होईल किंवा काय परिस्थिती उद्भवेल याचा आपण विचार करावा आणि त्याप्रमाणे वी हॅव टू टेक द रेस्पॉन्सिबिलिटी ऑफ इम्प्लिमेंटिंग दिस NEP 2020. कारण आपल्याला माहिती आहे की विद्यापीठाचा सिलेबस कितीही छान असला तरी अल्टिमेटली शिक्षकावरती अवलंबून आहे. तो करिक्युलम ज्या पद्धतीने विचार केला गेला तो करिक्युलम देताना त्या पद्धतीनेच आपण राबवतो आहे का की आपण त्या पद्धतीने राबवू शकत नाही, हे त्या त्या शिक्षकावरती अवलंबून असतं. आणि त्याच्यामुळे हे जे NEP 2020 आहे ही सुद्धा आपली शिक्षक म्हणून जबाबदारी आहे की वी हॅव टू सी टू इट that it is successfully implemented. That can happen provided the teacher himself or herself knows about it thoroughly, studies it properly and tries to implement. I think I have taken enough time. मी नेहमी माझं जे भाषण असतं ते मी संस्कृत सुभाषिताने संपवतो. So friends, we have been in the noble profession, as we call it. आपल्या पेशा संदर्भात असं म्हटलं जातं की न चोरहार्यम न च राजहार्यम न भ्रातृभाज्यम न च भारकरी व्यये कृते वर्धते एव नित्यम विद्यादानम सर्वधर्म प्रधान. थांबलो. मी नेहमी थांबतो आणि लोकांच्या चेहऱ्यावरची रिॲक्शन बघतो. मी आताच सकाळच्या कार्यक्रमात सांगितलं की संस्कृत भाषा ही अशी आहे की लोक त्याला देवभाषा म्हणतात आणि त्यामुळे ऑल ह्युमन बीइंग्स थिंक it is Devabhasha to be understood by only gods and goddesses. तर त्याचा म्हणून मी अर्थ सांगतो. न चोरहार्यम. न चोरहार्यम म्हणजे जे चोरी होऊ शकत नाही ज्याची. न च राजहार्यम. The rulers cannot confiscate. न भ्रातृभाज्यम. It cannot be distributed like a property in heirs, brothers and sisters. नच भाराकरी. त्याचा उल्लेख मी थोड्या वेळ केला. म्हणजे जे लोड म्हणून कन्सिडर केलं जाणार नाही, ज्याचं इट इज नॉट बर्डनसम. व्यये कृते वर्धते एव नित्यम. व्यये कृते म्हणजे बाय गिव्हिंग, दॅट इज द ओनली थिंग विच इन्क्रीजेस. वर्धते एव नित्यम म्हणजे ती वाढत जाते दिल्याने. अशी कुठची गोष्ट आहे? विद्यादान सर्वधर्म प्रधान. It is the greatest treasure which we have, which we have to give. And for that, who can be the better person than the teacher? Because the teachers have all the qualities, as I always say, uddhama, sahasa, dhairya, buddhi, kirti, parakramaha, shadete yatra vartante, tatra daiva sahayakru. What it means is, again I explain without pausing. It says those people who have got the 6 characteristics, shadete yatra vartante. Which are the 6 characteristics? Udyama, dhairya, buddhi, kirti, parakrama. Udyama, dhairya, kirti, parakrama. Shadete yatra vartante. Tatra daivam sahayakru. Destiny always helps such people. So my friends, all of you have got all these 6 characteristics. Udyama, sahasa, dhairya, buddhi, kirti, parakrama. All these 6 characteristics you have. So I am sure destiny will follow you, as it was shown in the last scene of Three Idiots.
नमस्कार, धन्यवाद. मी फार वेळ येणार नाही आहे. फक्त मला आता आठवण येते सर मध्ये एकदा बोलले होते आपली शिवाजी युनिव्हर्सिटी मी मेडिकलची इथे सगळे जे लोक बसले आहेत ना ते बहुतेक सगळे शैक्षणिक क्षेत्रातले एक डॉक्टर मनोज पाटील सोडले तर आणि मी सोडले आणि तुम्ही सगळे शैक्षणिक क्षेत्रातले डॉक्टर आणि आम्ही हेल्थ क्षेत्रातले डॉक्टर हा कसा मेळ बसायचा आणि कसं वयानुसार पण मध्ये बसले ते मला वाटलं मी सगळ्यात छोटी वाटायला लागले कारण इकडे मोठे लोक बसले पण असं शिवाजी युनिव्हर्सिटीला निर्माण करणारे लोक शिवाजी युनिव्हर्सिटी मुख्य विद्यापीठ सुद्धा त्यांनी घालून दिलेले धडे आत्ताच मला वाटते डॉक्टर वहिनींनी सांगितले आपण जर असं मागोवा घेतलं तर लक्षात येईल आपल्या की त्याजवळ आभार मानतो. विशेषतः माधवजी सरांनी उल्लेख केला की आज रविवार असून सुद्धा शिक्षक उपस्थित आहेत. एवढा मोठा विश्वास आपण आमच्यावरती संपादन केला, दाखवला. त्या सर्व उपस्थित असणाऱ्या सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व प्राध्यापकांचे आभार मानणं मला क्रमप्राप्त वाटतं. त्याचबरोबर सांगली शहरातील विविध वृत्तपत्रांचे जे प्रतिनिधी आहेत त्या विविध वृत्तपत्रांचे प्रतिनिधी त्याचबरोबर सर्व समाज घटकातले जे उपस्थित राहिले त्यांचे मी आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.